सुस्वागतम. कलानंद या कलाच्या उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि कलाच्या सर्व स्वयंसेवकांचं सुद्धा स्वागत. कलानंद हा उपक्रम आम्ही खास कलाच्या स्वयंसेवकांसाठी सुरू केलेला आहे, कारण कला ही संस्था मुख्यतः व्हॉलंटियर बेस्डच आहे आणि गेली 20 वर्ष त्याच बळावर कार्यरत आहे. त्यामुळे मग कला या सगळ्या स्वयंसेवकांना एकत्र येता यावं मधून विचारांची दिवाणघेवाण आणि आपल्यासारखे कलाकार जेव्हा येतात तेव्हा त्यांच्याशी बोलण्याची आणि अनौपचारिकपणे काहीतरी चर्चा करण्याची संधी मिळावी यासाठी आम्ही हा उपक्रम सादर करतो. गेली 20 वर्ष हा चालू आहे की आम्हाला त्या प्रकारे, आणि आज आपल्याला इतकी चांगली संधी मिळाली आहे की आपले आवडते कलाकार आपल्या भेटीला आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. संदेश कुलकर्णी, ज्यांनी काल तुम्ही जे नाटक बघितलं असेल फिर से हनीमून, त्या नाटकाचे ते लेखक आहेत, त्याच्यातली मध्यवर्ती भूमिका त्यांनी केली आहे, दिग्दर्शक आहेत, निर्माता आहेत. सो सब कुछ संदेश कुलकर्णी असलेलं कालचं नाटक ज्यांनी बघितलं असेल त्यांना सगळ्यांना माहितीच असेल आणि नुसतं कालच्या नाटकामुळे नाही, आपण त्यांना ओळखतोच एक उत्तम अभिनेता म्हणून. काही वर्षापूर्वी माकडाच्या हाती शॅम्पेन या नाटकासाठी ते इथे आले होते, तेव्हा कलातर्फे ते नाटक सादर करायची आम्हाला संधी मिळाली होती आणि त्याच्यानंतर आज आपल्याला ते भेटत आहे. हे जे कालचं नाटक लिहिलेलं होतं ते पूर्ण वेगळ्या पठडीतलं नाटक, म्हणजे नेहमीच जे काही एक पठडी किंवा चाकोरी ठरलेली असते स्क्रिप्ट लेखनाची म्हणा किंवा सादरीकरणाची, ती पूर्णपणे बदललेली आहे. ज्यांनी काल बघितलं त्यांना कळत असेल. तर त्यामुळे आजच्या ह्या त्यांच्याबरोबरच्या गप्पांचा विषय आहे की यूज ऑफ टाइम अँड स्पेस इन थिएटर, रंगभूमीवरचा स्थळ आणि काळाचा वापर. नाटकाच्या अनुषंगाने ते बोलणार आहे, पण अर्थातच त्यामुळे आपल्याला सगळ्याच नाटकांमध्ये हे कसं वापरलेलं असतं याच्याविषयी आपल्याला नक्की त्याच्यातून आयडिया मिळेल. संदेश कुलकर्णी यांच्याकडून आपण ऐकणार आहोत, तसंच आपण ऐकणार आहोत अमृता सुभाष यांच्याकडून. त्यांच्या एकाहून एक सरस भूमिका आपल्या नेहमी लक्षात असतात. दरवेळी वेगळी कुठची भूमिका आली की त्या आपली छाप पाडतातच. मग ती पुलराणीचं पुनरुज्जीवन केलेलं असो किंवा रणवीरची आई बॉम्बे बेगम म्हणजे त्याची म्हणजे हिंदी, मराठी, इंग्लिश आणि सर्व माध्यमातून त्यांनी मीच उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आपल्यासमोर आलेली आहे. कालच्या नाटकात त्यांची मध्यवर्ती भूमिका होती संदेशजी बरोबर. तर मग हे जे नाटक होतं त्याच्यामधला जो थिएटरमधला जो स्पेस आणि टाईमचा वापर होता, अभिनय करताना त्यांना तो कसा जाणवला याच्याविषयी ते आपल्याला सांगणार आहे. आपले तिसरे कलाकार आहेत अमित फाळके. बालकलाकार म्हणून अभिनय आणि त्याच्यानंतर गेली अनेक वर्ष ते नुसते अभिनेता म्हणूनच नाही गाजत आहेत, तर तुम्हाला माहिती असेल की ते महाराष्ट्राची हास्य जत्रा सुरू करण्यामागे त्यांचा हात होता. सोनी टीव्हीचे व्हाईस प्रेसिडेंट. कालच्या नाटकात त्यांनी एक नाही तर अनेक भूमिका केल्या, तर त्यामुळे त्यांच्याकडूनही आज आपण ऐकणार आहोत. या सगळ्या कलाकारांकडून ऐकण्यासारखं शिकण्यासारखं आपल्याला नेहमीच खूप असतं, आज नक्कीच आहे. वेगळे आहे आणि आपल्याला ऑफिसला जायचं उद्या तसं कलाकारांना सुद्धा पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे, त्यांना विश्रांतीची आवश्यकता आहे. तर हे लक्षात घेऊन कार्यक्रमाची वेळ मात्र आपण काटेकोरपणे टाळणार आहोत. तर आत्ता 9:15 झालाय, जो 9:15 हो. आपल्या सगळ्यांचे प्रश्न असणार आहेत, पण खरंच त्यांनी जरी असं दाखवलेलं असलं मनाचं मोठेपणा तरी आपण 9:30ला नक्की हार्ड स्टॉप घेणार. प्रश्न विचारायची संधी तुम्हाला देण्याचा मॅक्झिमम प्रयत्न केला जाईल. टाइम अँड स्पेस इन थिएटर. तर आपल्याला
टाइम आणि स्पेसचा आपण कसं छान वापर करतो, ते विगडेला ही किती गर्दी करून आपण करतोय हे दाखवून दिलं. आता फक्त थिएटरमध्ये तो कसा करायचा आणि नुसतं करतानाच नव्हे तर बघताना सुद्धा, नाटक बघतानाही आपल्याला त्याचा नक्की उपयोग होईल. आपण आता सुरुवात करूया कार्यक्रमाला. संदेश शिरीक मला विनंती करते. थँक्यू. मनापासून धन्यवाद सगळ्यांना. काल अनेक जण नाटकाला आले होते, त्यांना साधारणपणे आपण काय गप्पा मारणार त्याची लाईन माहितीच आहे. पण समजा जर कोणी काल आले नसतील काही लोक, त्यांच्यासाठी थोडंसं ब्रीफ सांगतो, म्हणजे मग पुढे आपण प्रश्नोत्तर करू. आणि कृपया प्रश्नोत्तराच्या स्वरूपातच आपण ठेवूया, कारण मी पूर्वी लेक्चरर होतो पण तो सराव तुटलेला आहे. लेक्चरपेक्षा इंटरॅक्टिव्ह सेशन झालं तर जास्त बरं पडतं, कारण त्यांनी प्रवाही राहतं एकतर, आणि आपण थिअरॉटिकल कॉन्सेप्ट वगैरे चर्चेमध्ये फक्त अडकत नाही, तर ते प्रॅक्टिकल राहतं. तर काल जे आले होते त्यांच्यासाठी एवढंच सांगतो की लग्नाला काही वर्ष झाल्यानंतर एका युगुलाच्या आयुष्यामध्ये असं म्हणतात ना, तो हनीमून पिरियड संपलेला आहे आणि आता रोजचं जीवन त्यांच्या अंगावर यायला लागलेलं आहे. अशा वेळी त्यांच्यात ती बायको ठरवते की आपला पुन्हा हनीमून पिरियड आपण रिवाईव्ह करायचा, रिक्लेम करायचा, असं ती ठरवते. आणि मग त्यांच्या पहिल्या हनीमूनला जे ड्रीम लँड नावाच्या हॉटेलला गेले होते, तिथे माथेरानला ते परत जाण्याचं ठरवतात. पण आता नाटकाचा विषय असा आहे की तिथे गेल्यानंतर सुद्धा आपल्या जगण्यातले अनेक अनरिझॉल्व्ड विषय आपण डोक्यामध्येच कॅरी करतो, ते घेऊनच ते सगळे तिथे जातात. आणि तिथे गेल्यानंतर त्यामुळे त्या माथेरानला ते तशा अर्थाने पोचतच नाही, ते त्यांच्या मनातल्या रानामध्ये हरवतात. असं थोडंसं होतं. आणि मग तिथून वाट काढत चुकत मागत ते आतमधल्या त्यांच्या प्रवासामधल्या रानामध्ये, रानावर तुम्हाला एकदम आठवतं चंद्रपूरच्या जंगलात एक नाव मला आठवतं, तर ते माथेरान त्यांनी लिहिलेलं इथे माथेरानच्या जंगलात हरवतात ते. आणि तिथनं वाट काढता काढता त्यांना आतल्या काही गोष्टी आणि नात्यामध्ये ज्या गोष्टी त्यांनी अडकून ठेवल्या त्यांना रिव्हिजिट करावं लागतं, आणि त्या रिझॉल्व्ह करताना त्यांचं काय धावपळ होते, तारांपळ होते, असा नाटकाचा परिघ आहे. त्यामुळे होतं काय की नाटक सुरू एके ठिकाणी होतं. नाटकाचं पहिलंच वाक्य आहे ते चालत येतं आणि हम भटक गए, हम भटक गए, हम रास्ता भटक चुके आहे. तर हा रस्ता जो चुकलेला आहे तो रस्ता शोधत शोधत त्यांनी ते परत जायचं. आता इथून नाटकाची सुरुवात झाल्यानंतर ते कुठं आता वाट काढत जाणार त्याच्यामध्ये अर्थातच जे अनरिझॉल्व्ड आहे तिथे जाऊन येणार ते परत परत. त्यामुळे तो खेळ चालू होतो नाटकात की तिथे गेल्यानंतर ते हॉटेल त्या घरासारखं दिसायला लागतं, रूम घरच्या रूम सारखी दिसायला लागते, आणि हळूहळू प्रेझेंट मधनं पास्ट मध्ये आपण उड्या मारायला लागतो त्या ह्याच्यात. आणि त्यामुळे तशा अर्थाने आपण जे टाइम म्हणतोय आणि स्पेस जो आहे तो तुटायला लागतो सातत्याने. आणि त्यामुळे आपण उड्या काळाच्या पुढे मागे घेत राहतो. आणि ह्या उड्या घेत असताना, आणि हे खरोखर थिएटरमध्येच इतकं सहज शक्य आहे की समोरासमोरच त्या ऑडियन्सच्या घडत राहतं. त्यामुळे तो एक मजेशीर प्रकार तयार होतो. ऑडियन्सला स्वतःचं सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफला हेल्प करून ते आपण घेऊ शकतो. सो दॅट तो आमच्यासाठी करतानाही मजा येते. आणि काही वेळा जेव्हा ऑडियन्सला ते गणित लक्षात येतं त्यावेळी जे एक त्यांना त्याच्याबरोबर फ्लो होण्याचा भाग आहे. काल मी बघितलं की पहिला अंक झाल्यानंतर ऑडियन्सला एक खूप जास्त हँग झाला की काय चाललंय त्याचं, कारण आधी फार फास्ट जातो ना तो अंक. पण दुसऱ्या अंकामध्ये जेव्हा ड्रीम सिक्वेन्स झाला यांचा आणि यांनी हे एक्झिट करून गेल्यावर ऑडियन्सला कळलं की आता ड्रीम संपलं आणि सगळ्यांनी क्लॅप्स वाजवल्या. तर विच वॉज व्हेरी, आम्हाला पण फीडबॅक चांगला की अरे हा देअर विथ द प्ले असं ते राहतं. तर हा नाटकाच्या फॉर्मचाच भाग आहे की काळाच्या पुढे मागे उभा करणं. आणि तो फॉर्म कुठून येतो तर त्या ज्याच्यावर तो लेखक जो आहे जो मी प्ले केलाय त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे नाटकाला बहुतेक सगळा. तर त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू असल्यामुळे तो जिथे जिथे मनाने भरकटतो तिथे तिथे नाटक जातं. इतकं सिम्पल ठेवलं त्याच्यात फार बाकी काही क्लिष्ट काही नाही. तो जिथे जिथे त्याचं मन घेऊन जात आहे त्याला. आता आम्ही जे थेरपिस्टचं काम करत असतो तेव्हा तो म्हणतो ते ह्याचं वाक्य म्हणतो किससे भावले मतलब इस तरह वेदना के साथ अकेले बैठे रहना, मतलब दुख से भागना ही तो होगा. What are you running away from, सुहास? तर ते सुहासचं रनिंग अवे एका पद्धतीने टाइम स्पेस मध्ये
वेगवेगळ्या टाइम आणि वेगवेगळ्या स्पेसेस मध्ये त्यांनी लिहिताना ते पोर्ट्रे अशा पद्धतीने केले की ती जर्नी त्या दोघांची होते, पण खरं तर प्रवास त्याचा आहे. पण त्याच्या प्रवासापासून तिच्या प्रवासाला एक शेवटी सुरुवात होते. ती जर्नी आय थिंक खूप छान साधली आहे लेखक म्हणून. आणि मग त्यानंतर दिग्दर्शक म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी पास्ट प्रेझेंट करत असताना सतत ते काटा, मिनिट काटा आणि सेकंड काटा नसलेलं घड्याळ तुम्हाला त्याची जाणीव करून देत राहिलं की भाई नाम काय आहे, आज यहाँ है, अभी यहाँ है, परसों वहाँ है, या एक मिनट इधर थे 2 मिनट के बाद उधर जाएंगे. त्या खेळामध्ये एकदा तुम्ही अडकलात, then it becomes that roller coaster ride which you don't want to miss. I think that's the crux of it. ते सुकन्याचं पण जे वाक्य आहे त्या नाटकातलं की आपण भूत, भविष्य आणि वर्तमान एकाच वेळी जगत असतो असं ती म्हणते. हिंदीत अर्थात मी मराठीतलं वाक्य मला पहिल्यांदा आलं कारण आपण भूत, भविष्य, वर्तमान एक साथ ही जीते रहते हैं. तर ते संदेश ही आता खूप ते जे सिम्प्लिफाय करून सांगितलं तर ते मला त्याचं समजावणं कधी कधी आम्हाला पण ते नाटकाचं फॉर्म समजून घ्यायला खूप उपयोगी पडलं होतं. की तो जसं म्हणाला की आत्ता तुमच्याशी बोलत असताना कदाचित माझ्या मनात चालू असतं की अच्छा आता परवा मला निघायचं आहे, शिकागोला जायचं आहे, सो मी इथे आहे तुमच्याशी बोलते आहे पण मी कुठेतरी भविष्यातही आहे आणि माझ्या मनात असतं की अरे कालचा प्रयोग काय झाला पण मस्त झाला प्रयोग. सो मी भूतकाळात पण आहे तुमच्याशी बोलत असताना भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याचा विचार असं आपल्या सगळ्यांचंच होत असतं की आपलं असणं, अस्तित्व हे असं त्रिभंगी झालेलं आहे ना कुठेतरी. अनेक काळात या तिन्ही काळांमध्ये सतत आपण तळ्यात मळ्यात तळ्यात तिसरं काहीतरी आकाशात असं काहीतरी खेळत असतो. सो ते त्या वाक्यात खूप चांगलं येतं असं मला वाटलं किंवा ते समजून घ्यायला मला त्या वाक्याचं खूप या नाटकाचा पूर्ण टाइम आणि स्पेसच्या संदर्भातला जो फॉर्म आहे त्या संदर्भात. मला संदेशला तुमच्या आधीच प्रश्न विचारायचा की जेणेकरून मी ओपन द फ्लोअर फॉर द इंटरॅक्टिव्ह सेशन. गेली 10-12 वर्ष तू या नाटकाशी सतत जवळून त्या प्रोसेसचा भाग आहे. आम्ही तिघही गेली 12 वर्ष या नाटकाच्या प्रोसेसचा भाग आहे. पहिल्यांदा लिहिलेलं नाटक, त्यानंतर हिंदीमध्ये पहिल्यांदा सादर झालेला प्रयोग, त्यानंतर झालेलं मराठी नाटक. हे नाटक अशा पद्धतीने बदलत जाताना काय पद्धतीने तू त्याच्याकडे बघत होतास की एका पॉइंटला त्या नाटकामध्ये जवळजवळ 15 ते 16 पात्र होती. हो, सुरुवातीला ज्या काळामध्ये ते नाटक सुरुवातीला संदेशने लिहिलं तेव्हा 15 ते 16 पात्र होती. मित्रांचा सीन जो तुम्ही ऐकता फक्त त्याविषयी तो सीन होता, मित्र होते. तिथपासून प्रवासाला माणसं कमी पडावीत, शैलेश शेट्टीला जास्त त्रास होणे म्हणून नाही वो आसानी से हो जाता है 4 मिनट. मला आता इंटरेस्टिंग वाटलं तू या प्रश्न विचार असताना तुम्ही पांडे असं एकदम म्हणाला. तर ऋषिकेश गुप्तेची प्रस्तावना लिहिली आहे ना नाटकाची, त्याच्यात त्यांनी हा एक मुद्दा सांगितलाय त्यांनी की अनेक पात्र ही न येता सुद्धा ती आपल्या मनात जिवंत झालेली आहे. तर त्यांचं ते निर्माण वाटतं. पांड्या तुम्ही म्हणालात ना एकदम की तो पांड्या, सो ती पण एक मजा आहे. अशी अनेक पात्र, माझी आई माका फोन, तर ती जवळपास ती न येता सुद्धा ती तुमच्या मनात ती असतेच ना की अरे ती आईचा आता फोन आला असं. अशी अनेक पात्र आहेत जी दिसली नाही तरी आता पण तू म्हणालास तसं ते फॉर्म तुझा बदलत खूप गेला. म्हणजे आधी आम्ही ते चांगली आठवण दिली की आम्ही आधी एकदा हे नाटक वेगळ्या प्रकारचं केलेलं आहे. म्हणजे आधी 2010 का 11 काहीतरी त्याला आम्ही पहिल्यांदा ते लिहिलं होतं नाटक. आणि त्यावेळी अनेक पात्र होती आणि त्यावेळी लिहिताना माझा पण हात तेवढा सरावाचा होता. म्हणजे लिहित असताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपण साच पडत असतो, काय करत असतो, त्यामुळे काय नक्की काय म्हणायचंय हे पुढे जाऊन मला लक्षात यायला लागलं. मी आम्ही त्यावेळी जे लिहिलं होतं त्याच्यामध्ये तो जातो, मग शाळेतले सीन्स होते, तो शाळेत उशिरा येतो म्हणजे, आणि मग तो
मास्तर काहीतरी स्केलेटन समजावून सांगतात असा एक प्रसंग होता, ह्युमन बॉडी पार्ट्स वगैरे, आणि ते काहीतरी समजावून सांगतायत, सगळे त्याला बुली करण्याचा सीन होतं ना, सगळे त्याला हसतात, असं काही काही प्रसंग होते. आणि तेच मग मित्रांचे सीन मध्ये कन्व्हर्ट होतो. आणि एक मित्रांचा 15 मिनिटाचा सीन होता, 15 मिनिटाचा सीन होता, जो करायला सगळ्यात मजा यायची. आम्हाला दारू पिऊन होतं. मजा यायची म्हणजे काळाचा आणि याचा स्पेसचा वेगळाच ते सगळं होतं. मित्रांचा सीन होता ज्यात धमाल असायची, म्हणजे नुसतं सगळे राडा घालायचे, खूप विनोद होते, ऑडियन्स मजा करायची. आणि कंटिन्युअसली तो जेव्हा हनीमून साठी ते याला पोहोचतात माथेरानला, तिथे त्याच्या मनातली भीती दाखवायची होती मला. तर ते काम त्यावेळी आम्हीच करायचं. एक भीती दाखवणारं पात्र होतं. म्हणजे तो असं लाईट्स मध्ये आम्ही असं दाखवायचो की मी इकडून यायचो आणि मला असं कोणीतरी पास झाला सिलाउट मधनं असं वाटायचं. आणि त्यावेळी सेट पण वेगळा होता. सेटला आम्ही मध्ये असं रेक्टँगल करतो, मीरा वेलणकरचा हा सेट आहे आत्ताचा, तर तिचाच त्यावेळी सेट होता. मध्ये असे ट्रान्सपरंट पडदा होता आणि त्यातनं हा असा जायचा, मग मागणं त्याची सिलाउट यायची. मग ते माथेरानला पोहोचल्यानंतर आम्ही मागणं काय असे शॅडो प्ले करायचो, फेस प्रेस व्हायचे, त्याचं ट्रान्सपरंट करायचं होतं आणि वेगवेगळ्या चेहऱ्यांचे आकार यायचे वगैरे वगैरे. तर त्यावेळी काय होतं, मला असं लक्षात आलं की नवीन रायटर जेव्हा लिहायचा प्रयत्न करतो त्याला खूप काही म्हणायचं असतं, तेव्हा जे म्हणायचे ते सगळं म्हणतो. आपल्याला नियंत्रण नसतं म्हणजे त्या ह्याच्यावर, आणि ती ऊर्जा. पण मला त्यावेळी आता मी जेव्हा बघतो मला त्यावेळी मला ते अजिबात चुकीचं वाटत नव्हतं. ती गंमत असते, ते इतकं भरून गेलेलं असतं. मला असं वाटतं दिस इज राईट. सो ते आपण पॅशनेटली सगळं ते लिहितो करतो, थोडा वेळ गेल्यानंतर काही गोष्टी लक्षात येतात. तर तसंच माझं पण झालं होतं. तर आम्ही तर ते पात्र करायचं, त्याचे तर स्वतंत्र सिक्वेन्सेस होते. तो हळूहळू हळूहळू पुढे येतो, नंतर एक मोठी सोलो की तुझी होती, जिथं त्या रायटरला पाडतो, त्याच्या मनातलं भीतीच आहे ना की त्याला सारखं वाटतं मला माझं मनातलं बोलता येत नाही. तो त्याला पाडतो, त्याची जीभ बीप उचकटून काढतो. इतकी अशी खूप सगळं होते. ऍब्स्ट्रॅक्शनचा एक ऍब्सर्ड मनात असलेल्या भीत्या आणि त्याचं दृश्य स्वरूप द्यायचं. न दिसणारा डॉन कॉर्लनचे कपडे बिपडे सो तो आम्ही अख्खा प्रयोग केला. त्याचे आम्ही काही प्रयोग पण केले. एनसीपीला एक फेस्टिवल होता, त्याच्यामध्ये प्रयोग केला, सगळं झालं. आणि मग नंतर आम्ही ते प्रयोग पुढे करायचे होते, पण काहीतरी माझा आजारपणा आणि 4-5 प्रयोग केल्यानंतर मग ते नाटक थांबलं. आणि थांबलं कारण ते आपण प्रायोगिकला करत असताना ते कसं होतं, काही प्रयोग झाल्यानंतर एनी वेळा थांबवणारच असतो, पण ते त्याच्या आधीच थोडं थांबलं. आणि काही वर्ष घेऊन तर मला लक्षात की हे माझं पूर्ण झालेलं नाही, पण मला काय करावं त्याच्याविषयी कळत नव्हतं. डिस्टन्स बरोबर, डिस्टन्सिंग नव्हतं त्याच्याविषयी. मग काही वर्ष गेल्यानंतर आम्हाला एक जपानला प्रयोग करायला मिळाला होता, जिथे तिथलेच कलाकार घेऊन करायचं होतं. आमची मुग्धा यारदी नावाची मैत्रीण होती, ती म्हणली इथे येऊन करा ना. ते तिने बघितलं होतं ते 4 प्रयोग, ती म्हणली इथे येऊन करा. म्हणलं आता ते तर खूप पसार आहे आमचं, कसं काय करणार वगैरे. दोघंच आहे पण आता दोघंच, पण माझी बाकी पात्र पण आहेत वगैरे वगैरे. तर मला त्यावेळेस असं वाटतं की त्या निमित्ताने मला लिहायचं आहे, मी पुन्हा लिहिलो. आणि पुन्हा जो खरडा केला तो आत्ता जो लिहिलाय त्याच्या खूप जवळ जाणार होता. आणि मग आम्ही दोघं गेलो आणि तिथले 2 कलाकार घेतले होते, ज्यांनी मग वेगवेगळ्या भूमिका आम्ही तिथे रिहर्सल्स केल्या बाकीच्या पात्रांबरोबर घेऊन वगैरे. आणि मग तिथे तो फॉर्म आटायला लागला आणि मला लक्षात आलं हे अननेसेसरी. मग सर्व मित्रांचे सीन गेले, जे मनात होतं की भीतीचा आकार तो दृश्य स्वरूपात जो दिला होता तो ऍब्स्ट्रॅक्टच ठेवला, म्हणजे मनातच ठेवला त्याला. तर मधून मधून येणाऱ्या 2-3 घटनांमध्येच तो ठेवला आणि म्हटलं अरे बाकी तो दिसतोच आहे, तर आपण अजून तो मुद्दाम हायलाइट करायची काही गरज नाही. असं करत करत ते गेलं आणि फायनल व्हर्जन मध्ये म्हणजे तो थेरपिस्ट झाला फायनली. तोपर्यंत मला अंदाजच नव्हता, म्हणजे सुरुवातीचे काही सीन्स वगैरे होतं ते इतके ऍब्स्ट्रॅक्ट होते की तो थेरपिस्ट इमॅजिन करून मी असं बोलायचो वगैरे. तो ऑडियन्सना आधीच कालपर्यंतच बघितलं तुम्ही केवढं तरी काहीतरी होतं, इथे माणसंही दिसत त्यांच्याशी बोलायचं खूप होत. पण तसं ते आटत गेलं आणि मग फायनली हे पात्र झाली. पण तो फॉर्म करताना जसं वेळ बदलतोय तसं त्या पात्रांचं सुद्धा नुसते मल्टिपल रोल करतात असं वाटतं का. सो आता आपण जर नीट बघितलं तर नाटकामध्ये काळ
हा त्याच्या मनातला काळ आहे, तसा त्याच्या कादंबरीचा काळ आहे. तो एक कादंबरी लिहितो, त्यामुळे तो तिथे कुठेतरी येऊन पोहोचला. कादंबरीचा काळ पण सायमल्टेनियसली चालू, ती स्पेस पण चालू. सो हा जो तो सुरुवातीला मॅनेजर म्हणून दिसतो, असं होतं ना आयुष्यात आपल्याला काहीतरी कोणतरी इम्प्रेशन दिसतं आणि मग झोपेत तो माणूस वेगळ्या स्वरूपात आठवतो आपल्याला. तसं याचं होत राहतं की तो 2-3 इमेजेस त्याच्या मनात असलेला थेरपिस्ट, त्याला भेटलेला हा मॅनेजर, यांचं एक मिश्रण चालू व्हायला लागतं. आणि म्हणून लिहिताना सुद्धा ते प्रसंग काही काही अर्धे कादंबरीतल्या सारखे घडतात आणि अर्धे ते रियालिटीतल्या सारखे घडतात आणि काही त्याचे पॉइंट ऑफ व्ह्यू, असं जरा गमतीदार मिक्सचर करण्याची सुविधा मिळते. नाहीतर मग काय होतं, तो रिअलिस्टिक लिहायला लागला तर मग ह्याला मला पुश नाही करतात. आता हा काही करू शकतो. अमितच्या काय पात्रात तो केवढा ओव्हर द टॉप त्याला मज्जा करता येते. ते थरली एन्जॉय तो सीन्स, म्हणजे ते त्याचा फायदा होतो, त्या स्ट्रक्चरिंगचा म्हणून जो फायदा येतो. तिपेडी जी वेडी आहे ती, तो म्हटला तसं की त्याची थेरपी चालू आहे एक मानसोपचार तज्ञाबरोबर. म्हणून आम्ही लहान होऊन जे येतो ते सगळं एका बाजूला चालू आहे, तो जे लिहितोय ते दुसऱ्या बाजूला चालू आहे आणि त्याच्या मनात जे चालू आहे ते एक अजून चालू आहे. त्याचं आयुष्य जे स्वतःच आहे, अशा 3 पातळ्यांवर ते आहे आणि एक पात्र एका वेळी या तिन्हीतनं जात. आणि तेच मी म्हणजे ह्याच्याविषयी लिहिताना पण मी जेव्हा म्हटलं की अजूनही आम्ही ते शोधतो की यू कॅनॉट, तीच त्या नाटकाची मजा आहे. कारण काही नाटकं कशी होतात की ती सेट होतात ना, म्हणजे की चला रिहर्सल झाली आणि आता प्रयोग सेट झाला, हे होतच नाही. प्रत्येक वेळेला काहीतरी असं वाटतं की अरे ओके इथे हे असं असू शकेल कदाचित, इथे असं असू शकेल कदाचित. त्या नाटकाच्या त्या फॉर्ममुळे ऍक्टर्स म्हणून सुद्धा आम्हाला ते जे ओपननेस मिळतो आहे ना, तो खूप चित्तथरारक आहे. आणि मला असं वाटतं ना, मला माझं लकी काय होतं मी की मला टीम फार छान मिळाली. म्हणजे तुम्हाला आधी जी लोकांनी एक नाटक तुमच्यासाठी प्रेझेंट केलं, मग रायटर म्हणून ऍज अ डिरेक्टर म्हणून मग दिसतं ना काय काय झालं नाही, मग तुम्हाला चुका पण नंतर आठवतात. आणि मग त्या सगळ्या झालं, तुम्ही सेकंड काहीतरी एवढं मोठ्या वर्षांत गॅप केली, परत केलं, मग परत करून म्हणल्यानंतर पुन्हा आणि जो आधीच्या प्रोसेसमध्ये होता तोच पुन्हा मिळणं आपल्याला. रोल तो करत नाही तो आधीच आहे, पण ही इज इन द प्रोसेस ना, सो ही नोज द स्ट्रगल अबाउट द प्ले. आणि ते आता काय ना, त्याला आपल्याला शब्दात नाही सांगता येणार. जसं आपण आता नाटक रंगत असलं की कसं ऑडियन्स आणि याच्यामध्ये एक रॅपो असतो, तसं आता आम्ही त्याने आमच्यामध्ये रॅपो आहे. पण तो इतकी वर्ष मित्र म्हणून पण आहे, आयुष्यात आपण एका प्रोसेसमधून जातो, तो पण भाग असतो नाटकवाल्यांसाठी. आणि पुन्हा नाटकातही अभिनय करतो. आता हे आम्ही रिहर्सल करत 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 जाऊन ना खूप गोष्टी, अगदी लाईन्स सुद्धा रिहर्सल मध्ये सुचले खूप. म्हणजे अगदी आता ती लाईन तर किती शेवटी सुचली, अगदी शेवटच्या पहिले अगदी विनोद तो पहिला करतो ना, वन नाईट स्टँड वाला, अशा अलीकडे सुचत जाते. तो शो करत 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 वेगवेगळ्या ठिकाणी करत असताना, आणि काही गोष्टी आता आमचे दोघं मित्र जे आहेत, बरं दोघे करत हे दोघं तर पक्षी आता काल कौशल हा लेफ्ट साईडचा आहे, तो कौशल हा मंगाजी. आणि मंगाजीला तुम्ही मंगाजी म्हटलं, त्याचं इंस्टाग्रामचं हँडल आहे मंगाजी नावाचा, प्लीज फॉलो करा. तो हिलेरियस नाशिकचा पोरगा आहे, अप्रतिम तो हे करतो. लाईट्स ऑपरेट करतो ना अनुप, त्याच्यामुळे हा मंगेश आम्हाला. एका प्रयोगाला इतकी आमची गंमत, एका प्रयोगाला आम्ही तर इतका धावपळीत असतो, तो सोनीचा हेड आहे व्हीपी, किती काढून प्रयोग करायचे ना. आम्ही मराठीत बरेच प्रयोग केले, ते एकदा बिचाऱ्याला जमत नव्हतं, तर हा इनवेळ बोलून त्याने रोल केला एटीएम मध्ये पैसे काढायला. हा पोराला भेटून त्याला पण कसं यानेच सांगितलं की त्याला करा, तो चांगला वाटतोय. सो त्याचा नशिबाला तो टीमचा एक भाग झालाय. आणि ते दोघं पबजीचं काम हे दोघं आठवून पाठवून करतात, मोबाईल आणि पबजी. सो तो वॉट की ते रिहर्सल आम्हाला, त्यामुळे आम्ही सतत करतो. आपण नाटकाचे कसे आपण प्रयोगाला की रिहर्सल करतो, आणि आम्ही जरी याचं व्यावसायिक स्तरावर केलं असलं तरी गॅपनी बरोबर सारखी रिहर्सल करत राहिलो. तर आता हे लक्झरी की एका नाटककाराला आणि दिग्दर्शकाला असा संच मिळलं की तो सतत रिहर्स करतोय, आज काहीतरी करून बघू, काहीतरी करून बघू. आणि ते करता करता इतक्या लाईन्स फिनिश झाल्यात ना, ज्या आय कॅनॉट टेक क्लेम ऑफ द ऑथरशिप. असं होतं की प्रोसेसचा फार भाग होतो की या सगळ्या मिळून झालेल्या याचा. त्यात पॅरलली एक अत्यंत सहजगत्या गोष्ट घडून गेली, पण ते खूप सहज नाही आहे. म्हणजे मराठी नाटक पूर्ण झाल्यानंतर
पहिल्यांदा आम्ही जेव्हा ते सादर केलं ते हिंदीत सादर केलं, त्याचं संपूर्ण अनुवाद अमृताने केलं. प्रोसेस जी आहे की मराठी नाटकाचं हिंदीकरण करणं म्हणजे खूप वेळेला असं होतं की तो सगळी प्रोसेस ट्रान्सलेशन फॉर्म मध्ये जाते. ती सगळी प्रोसेस कधी कधी खूप अनुकरणात्मक, शब्दाला शब्द, टला ट जोडण्यापर्यंत पोहोचते कधी कधी. पण तिने त्या प्रोसेसचा भाग एवढी वर्ष असल्यामुळे तिने काही काही शब्द पण त्याच्यासाठी फार मेहनत घेऊन, मी बघितले त्या प्रोसेसमध्ये त्याचा भाग असल्यामुळे की मैत्रिणींना फोन करून, यार मुझे ना इस चीज के लिए कुछ सूझ नहीं रहा है, तो इस चीज के लिए क्या कहना चाहिए, असं करत करत तिने ते हिंदी भाषांतर केलं. त्याच्यामुळे मला आय थिंक किर्लोस्कर मॅडम म्हणत होती मला ना ते मराठीत बघायला खूप आवडतं. मला पर्सनली हिंदीत काम करायला जास्त आवडतं. मराठीत करायला पोटात गोळा येतो. इतकं इज आउट ते हिंदीमध्ये पण झालंय. त्याच्यामुळे कदाचित ते हिंदी मराठी करताना आम्हाला कोणालाच त्याचं असं वेगळं काहीतरी करतोय असं झालं. आणि मग ते हिंदी प्रयोग करताना एक मला गंमत आता आठवली की मी गुलजार साहेबांना फोन करत होते सारखी त्यांच्या मुलात ये कैसे करू कैसे करू. तर त्याने मला एक फार छान सांगितलं. ते म्हणाले बेटा मराठी कपल है ना. तो बोला हाँ देशपांडे है, सुहास देशपांडे, सुकन्या देशपांडे. तो इसका जो इसका ट्रांसलेशन मेरी हिंदी में नहीं होगा, तुम्हारी हिंदी में होगा. तो मतलब अच्छा मतलब मेरे जैसा मतलब मैं जो बताऊंगा वो मत करो. उर्दू मेरी जो हिंदी है तो तुम्हारी जो हिंदी है ना वो सही है. एकाध लाइन मराठी रखो क्योंकि वो मराठी तो वो उसका जो लहजा वही तो उसका मजा है. तर तू ते हिंदी मध्ये तसं हिंदी करू नकोस. ही महत्वाची त्यांच्याकडनं सूचना आल्या. आम्ही म्हटलं ओके. आणि मग त्यामुळे ते जे हिंदी आहे ते देशपांडेंचं हिंदी आहे. त्यांनी मला सांगितलं होतं की ते तसं ठेव. केरळ का कपल नाही, केरळ मराठी असल्यामुळे ते केरळ हमारे वाला केरळ का कपल असं म्हणजे ते म्हणाले ते पाहिजे तिथे. कारण ती त्याची गंमत असेल. कारण त्यांच्यामध्ये भाषेत सुद्धा कॅरेक्टरायझेशन ऑफकोर्स येतं. म्हणजे कुठल्या पद्धतीने कुठल्या लहजात बोलणार आहात. सो ती मला फार मस्त मजा वाटली त्यांनी जी सूचना दिली. त्याच्यामुळे ते हिंदी जे ते वेगळं असेल. आणि हे डिसिजन्स असतात ना हे फार महत्वाचं असतं. नाही आपल्या लक्षात येते. पण एक त्यांच्या साध्या बोलण्यामुळे आपलं तो पट क्लिअर होतो. कुठला अख्खा ॲटिट्यूड क्लिअर होतो. मला आठवतं साठेचं काय करायचं नावाचं राजीव नाईकचं नाटक मी बसवत होतो. ते आम्ही रिहर्सल करतो. अगदी आम्ही तरुण होतो आणि पहिल्यांदाच मी नाटक असं जरा वेगळं बसवत होतो. आणि आमची रिहर्सल झाली आणि सत्यदेव दुबे ते आले प्रयोग तिथे रिहर्सल. आणि पहिला सीन करून त्याने आपलं सुरू केलं. आणि ते ह्याच्यामध्ये त्यांनी असं सीन बघितलं आणि ते इतकं साधं राहतं ना. अरे बघ तो निखिल तो माणूस जो जळतो साठेविषयी तो सतत म्हणतो साठेचे काय बरोबर नाही, साठेचे तो स्वतः फार शहाणा समजतो वगैरे असं ते बडबडत असतो त्याला. तर त्यांनी फक्त एक सूचना केली ज्याने नाटक सॉल्व्ह होतं असं मला वाटतं. ते म्हणाले अरे साठेला ना ऑडियन्सकडे वरती या कॉर्नरला ठेव. साठेला तिथे त्यामुळे हे इकडे अभिनय करायचे ना. आणि हे तेव्हा हा तिच्याशी बोलतो होतं तुझं बरोबर आहे अरे साठ्या तू पण समजतो ना स्वतःला असं बघ तिकडे बघायचं ना अख्खा फोकस मिळाला. सडनली नाटक सॉल्व्ह होतं. आता हे बस आता कसं आहे आपल्याला हे आता बघताना ना खूप सोपं वाटतं. वन साइड टेल यू दिस इज व्हेरी इझी. पण ना नाटकाच्या प्रोसेसमध्ये एक तो फोकस सापडणं एक्झॅक्टली आणि कुठं घेऊन जायचं हे ट्रिकी असतं. ते स्लिपरी होतं. पण म्हणजे जेव्हा हिंदीत करायचं ठरवलं तुम्ही तेव्हा असं आला कधी म्हणा की मग त्या देशपांड्यांना आपण पुराण करूया. इन दॅट केस मग गुलजारांचं हिंदी घेऊन डिड दॅट एव्हर अकर. एक काय होतं माहिती ना मला तो जो निघाला होता त्याचे कल्चरल कॉन्टेक्स्ट खूप होते. तो सारखा ग्रेसांचा उल्लेख देतो. त्याला पॅरलल अख्खं विश्व तयार करायला पाहिजे. आणि तो नाही म्हणलं तरी त्याचं सगळं जगणं हे मराठी मध्यमवर्गीय जगणं त्या माणसाचं. आणि तो ऍक्च्युली नाटक लेखक म्हणून ते तोडायचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याला त्याच्यातून सुटता येत नाही. तो नावं मोठी मोठी घेतोय त्याला जमत नाही. हे नाटकाचं क्रायसिस तोच की त्याला हळूहळू लक्षात येतं की आपल्या मर्यादा काय. नाटकाची प्रोसेस असते. तुम्हाला अजून आता प्रश्न आपण सुरूच करूया. सुरूच झालाय प्लीज.
मी थोडं सादरीकरणाकडे तुमच्या स्पेस याच्याकडचं ते नाटक सतत वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे जागांवरती काळामध्ये सगळीकडे सारखं असं जात येत होतं. तर मग ती करण्याची प्रोसेस कशी आहे? हाऊ डिड यू थिंक अबाउट इट? कारण एकतर ते नाटक सगळं म्हटलं त्याप्रमाणे भूतकाळ भविष्यकाळ प्रेझेंट चाललंय, शिवाय ते वेगवेगळ्या जागी होते आणि हे ते तेवढ्या जागेत मांडायचं होतं आणि माणसं फटाफट हाऊ डिड यू थिंक अबाउट इट? व्हॉट इज द प्रोसेस? नाही, एकतर मला लिहिताना खूप दिसत नाही म्हणजे स्वतःला, आणि तो एका प्रकारे ऍडव्हान्टेज झाला या नाटकासाठी की खूप रिजिड न दिसणं. त्यामुळे आपण काही लिहू शकतो लिबर्टी की हा सीन आता म्हणजे नॉर्मली आपण नाटक लिहित असताना आता हा लोकलमध्ये जातोय आणि लोकलमध्ये उभं राहतो, हा सीन लिहायला जरा त्रासदायक, कसं लिहून कोण काय एवढं कसं दाखवणार हा विचार आहे तुम्हाला, तो माझ्या मनात येत नाही. मला असं दाखवू काय करून असं थोडंसं ते असल्यामुळे तो थोडासा जो लिहिताना इररेव्हरन्स आहे माझा, की मला फरक नाही पडत, नाही बरं दिसलं काय नाही, ऍस्थेटिक्स नाही मला कळत, असं माझं आहे. आणि मला ऍक्च्युली तेवढं ते व्हिज्युअल ऍस्थेटिक्स थेट असे कळत नाही, त्याच्याची मी हेल्प घेतो सेट डिझायनर आणि यांची. तर हे लिहित असताना मग फ्रीलीच लिहिलंय, फ्री फॉर्म मध्ये लिहिलंय. किंबहुना आम्ही अनाउन्समेंट करताना सुरुवातीला ऑडियन्सला काही गोष्टी कळत नव्हत्या. आम्ही बघितलं व्यावसायिक रंगभूमीवर प्रायोगिक बोलायला कळतं ते की अरे काय चालेल, त्यांना मजा पण वाटते. पण व्यावसायिक रंगभूमीवर नाटक करताना बऱ्याच जणांना कळलं सुरुवातीला, होय काय इथून कुठं काय म्हणजे. मग आम्ही पत्रक करून वाटली की काय करतोय आपण नाटक. पण मराठी व्यावसायिक ऑडियन्सला पत्रक वाचायचा सराव नाही, सराव नाही येत ना. आणि आता काय करायचं आहे ना, आणि परत प्रश्न तेच नाटक संपला तर भेटायचं काहीतरी भारी वाटलं पण तू काय हो तू सांगतो सेट झालं नव्हते. तर त्याचं हे झाल्यानंतर मग आम्ही ठरवलं की आता आपण काय करूया, सरळ एक अनाउन्समेंटच करूया नाटकाच्या आधी. आणि मग तो एक अनाउन्समेंट करायचा आम्ही, ती जर काढता होते. पण तो कॉन्सेप्ट असा होता की आता प्रयत्न म्हणजे आम्हालाच एक की आपण व्यावसायिकला करतोय आणि तो येणारा ऑडियन्स आहे, त्याला इनिशिएशन नाही अशा प्रकारच्या नाटकाचं, तर आपण नाटक कशाला मॉडिफाय करायचं, आपण हे सांगून बघू, थोडं इनिशिएट करू. म्हणून आम्ही चक्क हे अनाउन्समेंट करायचो. तर आम्ही मराठी प्रयोगाला कमर्शियल थिएटरला जेव्हा शो करतो तेव्हा आम्ही अशी अनाउन्समेंट करतो की नमस्कार सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. कृपया आपापले मोबाईल फोन सायलेंट मोडवर ठेवावेत किंवा शक्यतोवर बंद ठेवावे. अलीकडे आपल्या सगळ्यांना उगाच मोबाईल चेक करायचं व्यसन लागलंय. काळजी करू नका, आपल्याशिवाय 2 तास जगाचं काही आहे. 2 घंटा बाहेरचं जग विसरून या नाटकाची वेगवान रोलर कोस्टर राईड घ्या. या नाटकामध्ये स्थळाकाळाचा बराच खेळ आहे. लोकनाट्यात रंगमंचावर एक फेरी मारल्यावर ज्या पद्धतीने पात्र स्वर्गातून थेट पृथ्वीवर पोहोचतात, त्याचप्रमाणे इथली पात्र क्षणात मुंबईहून माथेरानमध्ये आणि तिथून मनातल्या रानामध्ये सहज येऊन पोहोचतात किंवा खरं तर हरवतात. तिथे हरवल्यावर त्यांना काय सापडतंय हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं अलर्ट राहावं लागतं. आणि हे झाल्यानंतर ना बऱ्याच प्रेक्षकांनी येऊन सांगितलं म्हणजे आधी सांगितलं ऍडव्हर्टायझिंग मध्ये ते म्हणतात ना की ऍडव्हर्टायझिंग मध्ये कम्युनिकेशनचं एक बेसिक फंडा म्हणतात ना की इट हॅज टू बी इडियट प्रूफ. आय थिंक संदेश मेड इट इडियट प्रूफ. कालची इतकी एक छान कॉमेंट महेश काळे काल आला होता. तर हे कळलं न कळलंच असतं ना, तर मला तर स्वतःला कधी कधी असं वाटतं ती गूढता मला स्वतःला आवडते. सगळं कळू नये, पात्रही सगळं कळू नये असं मला वाटतं. त्याला काहीतरी गूढता असावी, पण माणूस म्हणून आपण तरी कुठे स्वतःला पूर्ण माहिती असं मला नेहमीच वाटतं. त्याच्यामुळे कळलं नाही हे मला तर बरं वाटतं, गूढ वाटत राहिलं. पण महेश खूप छान आज म्हणाला, तो म्हणाला तुमच्या नाटकात काही वेळेला ना किशोर वयात कुमारजी ऐकल्यासारखा फील आहे. तर तुम्हाला म्हणजे कळत जरी नसलं तरी असं वाटत होतं हे काहीतरी हा कमाल आहे, पण मला आत्ता ते कळत नाही, मला ते कदाचित काही पुढे कळणार. पण तर तसा म्हणे फील एक असतो जो ते त्यांनी त्याच्या गाण्याच्या भाषेत सांगितलं आणि ते मला फार आवडलं की ते शब्दातीत जे काहीतरी आहे, पण म्हणून ते त्याला असं नाही कळत, असं नाही, ते काहीतरी आहे असं त्याला वाटलं. ते मला फार आवडलं कळल्या न कळण्याच्या बाबतीत.
आणि तो प्रश्न त्यांचा पूर्ण करतो हा. फक्त तर ह्या स्पेस हा लिहिताना जो तयार झाला तो लिहिताना फ्री लिहिला होता त्यामुळे. आणि मग सादरीकरण करताना अडचणी येतात, म्हणजे दिग्दर्शकाला प्रॉब्लेम्स होते, लेखक काय लिहून ठेवतोय, बसवायचा कसा सीन आणि सेट काय करायचा. तर सुरुवातीला जेव्हा केलं होतं असंच डोक्यात होतं की आपण ब्लॅक कर्टनवर करायचं, म्हणजे काही घोळच नाही, लोक कॅन इमॅजिन मधल्या स्पेसेस ते भरू शकतात. आणि माझा जबरदस्त विश्वास आहे की थिएटरमध्ये सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफच असल्यामुळे मला खूप रिअलिस्टिक आवडत नाही तशा अर्थाने घट्ट झाल्यानंतर. तर पहिल्यांदा आम्ही केलं तर आम्ही तसंच केलं, फक्त एक तुकडा ठेवला होता, इकडे टेबल खुर्ची आणि इकडे एक लेवलचा तुकडा जो बेड म्हणून वापरायचा, बाकी सगळे ऍबस्ट्रॅक्ट नाही, काही नुसतंच होतं. पण व्यावसायिक रंगभूमीवर करताना आमच्या सगळ्या मित्रमंडळीने आम्हाला सूचना केल्या की सेट लाव, तिथे ऑडियन्स तिकीट काढून येतो तर त्याला असं वाटेल की आपण पैशाचं कॉन्सेप्ट आणि किंबहुना आम्ही पहिल्यांदा प्रायोजित केलं होतं आणि बालगंधर्व लावला आणि तिकीट जरा व्यावसायिक सारखं लावलं होतं. त्यावेळी माझे मित्र येऊन काय म्हणत होते, मारे असा सेट लावायचा तर म्हटलं आपण सेट करायला पाहिजे. पण मग मीरानेच आधी आम्हाला हेल्प केली ते सगळं. तर मीराला म्हणलं, मीरा अगं हे आपल्याला तर करायचं पण आपण एक बॉक्स सेट सारखं, ते म्हणून सगळे म्हणत बॉक्स सेट करा. तर म्हणलं बॉक्स सेट आजकाल तर बऱ्याचदा इतकं त्याचं कंपल्शन की फोक फॉर्म करताना सुद्धा मागे बॉक्स सेटचं काहीतरी तयार करतात, एक राजवाड्याचा सीन किंवा काहीतरी सीन करून ठेवतात तो, कारण त्या ऑडियन्सला काही आपण एम्प्टी बघतो असं वाटायला लागतं. आणि त्याला थोडं रिस्ट्रिक्शन काय येतो, पण आपल्याकडे व्यावसायिक रंगभूमी टुरिंग थिएटर असल्यामुळे ते एका तासात सेटअप करावं लागतं. आता अशा प्रकारच्या नाटकाला एका तासात सेटअप करणं अवघड होतं. जास्त वेळ मिळाला तर लाईट्स ते खूप गमती करतात, मग ऑडियन्सला कदाचित ना मागे आपण काही खूप भरीव सेट बघत नाहीचं फील निघून जाईल, दे स्टील एन्जॉय की काहीतरी व्हिज्युअल टेक्स्चर मिळालं. पण तो तेवढा वेळ नसतो, पटापटा करायला लागतं. मीरा म्हणलं गिव्ह मी अ सोल्युशन, काहीतरी तू सोल्युशन काढ की माझी स्पेस तर ऍबस्ट्रॅक्ट राहिली पाहिजे असं वाटतं नाही. पण काही वेळा मी कुठून तरी बघताना असं वाटलं पाहिजे हा रूमचा एक भाग आहे, काय वेळा असं वाटलं पाहिजे काही नाही हे माथेरानचे सिलाउट्स आहेत, काय वेळा म्हटलं हा कुठला एक जनरल त्याचा शेप आहे ऍबस्ट्रॅक्शन जे लाईट मी नंतर आपण बरोबर. तर तिचं त्यावेळी बटरफ्लाय नावाचं चित्रपटाचं बरंच हे चालू होतं, तिचं शूटिंग केलं होतं तिने, ती खूप स्ट्रेस्ड होती, अरे काय संदेश असं तिला झालं. मी डोक्यावर बसलो काहीतरी आयडिया काढलं, पण ती शी इज व्हेरी ब्राईट. एका पॉईंटला ती आयडिया माझ्या डोक्यात एक रफ आयडिया मी तुला दाखवते करून असते ना, आपण काय करू की आपण असं करू की त्यांचं नातं तुटलंच आहे ना, मग आपण ती रूमच तोडू आणि ते रूमचे तुकडे असे ठिकठिकाणी गेले. म्हटलं आता काय आता हा ब्रेक थ्रू हा माझ्या डोक्यातून नाही, पण त्या एका नुसत्या तिच्या त्यामुळे ती त्याला हिरो फ्लॅट म्हणायचं मध्ये जी विंडो ना, आता आम्ही मॅक्सिमम इथे रिप्लिकेट केलंय, पण तिथे जो आम्ही तयार करतो त्याच्यामध्ये ती मधली पोर्शन पण ट्रान्सपरंट मिळते, पडदा लावतो त्याची थोडी आणखी बाहेर येते, पडदा आहे मागे मागे लाईट टाकता येतो. पण तरी इथल्या याच्यात त्यांनी बेस्ट तयार केलं, म्हणजे शैलेशने आम्हाला जे करून त्यांनी टॉरिंग पाडून त्यांनी फ्लेक्स लावून त्यामुळे तो फील दिसतोय ना, इथला तुकडा इकडे गेला एवढं तर कळतच नाही. सो द पर्पज इज सर, आणि ती त्याला हिरो फ्लॅट म्हणायची, मधला जो फ्लॅट तो माझा हिरो फ्लॅट आहे, तो सेंटरला ठेवा. आणि बॅकस्टेजच्या लोकांना वगैरे सांगून घेतो बॉक्सेट असलं की कसं ते पडाभार लावला की तो तसाच लागतो. इथे कसं ते 10-12 तुकडे दरवेळी वेगवेगळ्या थिएटरच्या स्पेस प्रमाणे वेगवेगळे लावावे लागतात, आणि त्याच्यासाठी मग सारखं आम्ही लावतो ते थोडंसं पुढे येऊन बघतो आज बरोबर लागले, इकडे बॅलन्स गेला आणि इकडे बॅलन्स गेला, आणि कौशलची नजर त्यासाठी फार चांगली, तो ते बरोबर सांगतो की हे सर इधर आगे आगे. त्याला त्याची मेमरी छान आहे, स्पेशल मेमरी छान आहे, तर त्याचा पण हेल्प होतो सारखं की इथे हे लेवल जरा मागे घ्या, आता लाईट आणून करतो पण म्हणत नाही हे फार पुढे लावले तुम्ही आज. तर ह्या टीमच्या हेल्पने ते पुन्हा आम्ही रिकन्स्ट्रक्ट करत असतो. पण तो कॉन्सेप्ट वॉज मीराज आयडिया की तिथे तुटून ते बाजूला गेले, आणि मग हिचा डायलॉग पण ना हमारे डबल बेड की दो टुकड़े हो चुके हैं और समंदर के लहरों पर बोलते खाते एक दूसरे से दूर. तर तो अचानक ना त्या रेफरन्सने बघायला लागलं की ते दिसतं की ते तुटलं आणि ते गेले, आणि मध्ये मध्ये एम्प्टी स्पेसेस. पण त्याच्यामुळे तू सुरुवात बऱ्याच थिएटरला आपण करतो की एंट्री काल जर तुम्ही नाटक बघितलं असं कळेल की ऑलमोस्ट तुमच्या बाजूनी ते एंटर होणार. तर ते टाइम आणि स्पेसच्या त्या खेळामध्ये तुला ते का पहिल्यापासून वाटत होतं की जर पृथ्वीला आपण कायम म्हणतो की येताना प्रेक्षकांमधून येऊन तो संपूर्ण सीन ऍक्च्युअली प्रेक्षकांबरोबर होतो की हा आम्ही प्रेक्षकांमध्ये पण जातो,
तर तो खेळायचा पृथ्वी थिएटर ती संधी आहे त्यामुळे तसं करतो. आणि त्यामुळे तो कम्प्लिशनचा भाग फक्त की व्हिज्युअली तो झाला, स्ट्रक्चरली मीराच्या ज्यामुळे तो सॉर्ट आउट झाला. आता त्याला असिस्ट होणार लाईट्स करायचे आणि लाईट्सच्या मध्ये हे की हेल्प काय होणार होतं, 2 एलिमेंट सतत लागणार होतं. स्थळ बदलले की त्याला येणारं म्युझिक आणि त्याला येणारं हे लाईट्स सारखे. सो दोन्ही माझं लाईट्स करणार आणि म्युझिकचं प्रितिशचं पण काम खूप चांगलं आहे. प्रितिशचं काम खूप चांगलं आहे. कंटिन्युअस पाऊस चालू असतो, हे सगळं जे त्याचं लेव्हलिंग पण आहे ना, बॅलन्सिंग पण पण ते सगळं तयार होत असतं ना, मध्येच ते लोकल येते जाते, त्याचं बॅलन्सिंग तो आमचा प्रितिश खूप चांगला करतो तो. कमाल करतो. आणि दॅट इज अ कॅरेक्टर, म्हणजे त्याचे कॅरेक्टर होतं. सो प्रेझेंटेशन मध्ये ते नरेंद्र भिडे आता ते गेले आपले मित्र, पण त्यांनी खूप आधी केलेलं म्युझिकच आम्ही अजून वापरतो. आधीच्या ह्याचं केलेलं त्यातले काही तुकडे गेल्यामुळे त्याचं म्युझिक जास्ती होतं, त्यातले आता काही तुकडे फॉर्मवर्ड होतं. आणि त्या स्ट्रक्चरमध्ये लिहिताना मला जिथे अडचण आली ना, तो हा सुटला जेव्हा तिला मी बातमीदार केलं, जेव्हा तिला वृत्त निवेदिका केली, न्यूज देते होम टीव्ही न्यूज, हा एक मला जो डिव्हाइस सापडला त्याच्यामुळे मला टाइम जम्प्स खूप घेत आले रायटिंग मध्ये. त्यामुळे सडनली देऊन आणि बातम्या काय सांगते ते घरात वॉशिंग मशीन अडकलंय, रंग लागला या कपड्याचा त्या कपड्याला, भांडी अडकलेत सिंक मध्ये. पण हा जो फॉर्म होता बातम्या देण्याचा, माझ्यासाठी तो फर्स्ट ऍक्टचा जो एंडचा सीन आहे तो माझ्यासाठी खूपच म्हणजे इन्स्टिंक्टिव्हली मी करत होते. पण आता जेव्हा when I look back, तो जो सीन आहे ती बातम्या देते इथे संपतो इफ यू रिमेंबर, आणि तेव्हा ती बातम्या देते तेव्हा त्यांच्यात भांडण झालंय, त्यांनी बाथरूमचं दार तोडलेलं आहे, तो हिस्टेरिक झालाय, ती रडते आहे, रक्ताचं थारोळं आहे, आणि त्याच्या ती बातम्या जेव्हा द्यायला लागतात त्या बातम्यांचं काहीतरी होऊन जातं तिथे. आणि आपण जे काळाचं आणि ह्याचं सगळ्याचं बघतो आहोत ते मी इन्स्टिंक्टिव्हली करायचं. म्हणजे गमतीशीररित्या त्या सीनची जी सुरुवात आहे जिथे ती सिडक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करते आणि ते खूपच पथेटिक होतं, विनोदी होतं खरं तर, ऍक्च्युअली इट इज पथेटिक. हे मूळ नाटकात पण हे असं जास्तच होतं, जे फॉर्म बदलत गेला पण काही गोष्टी ज्या तशाच होत्या. नाटकाची पहिली लाईन हीच होती की आपण चुकलो तेव्हा चुकलो. तसा तो जो सीन आहे की ती सिडक्टिव्ह व्हायला बघतीये, पण त्याचं कुठेतरी काय म्हणायचं, त्यातला जो पॅथोस आहे की त्यांच्यात सेक्स होत नाहीये आणि ते कुठेतरी ती गमतीत घेण्याचा प्रयत्न करता करता ते एक हिस्टेरिकल भांडणापर्यंत तो सीन जातो आणि लोक हसता हसता, आम्हालाही करताना ते स्लाइड करायचं असतं आणि लोकांनाही ते हसत असतात ना, तुम्ही खूप हसत असतात आणि तिचं पण मजाच चालू आहे, ती मजा करते आहे आणि कसं ते होत जातं. तर ते खरं तर मी इन्स्टिंक्टिव्हली करत होते. पण आता या पुस्तकाच्या निमित्ताने जेव्हा त्याचा मी विचार केला की मला असं लक्षात आलं की ह्यांची पात्र वेगवेगळी दिसतात, की हा 2 पात्र करतो वगैरे, पण मी जेव्हा लुक बॅक आणि मी विचार केला तर मला लक्षात आलं की अरे ही सुकन्या आहे का स्वप्नाली. सो स्वप्नाली तो म्हणतो की माझ्या कादंबरीतल्या पात्राचं नाव, तर ती म्हणते नाही मला वाचून दाखव, कारण ती स्वप्नाली तुझ्या कुठल्या मैत्रिणीशी मिळतं जुळतं मला बघायचं, सो मला वाचून दाखव. आणि शेवटी ती असं म्हणते की मी खरीखुरी आहे का तुझ्या कादंबरीतलं एक पात्र आहे. तर तो म्हणतो काय फरक पडतो, आपण सत्य आणि कल्पना एकाच वेळी जगत असतो. सो तिथे मला लक्षात आलं ओके, म्हणजे एकाच सीन मध्ये त्या जो आत्ता मी बोलते ना तेव्हा ती काही क्षण ती कादंबरीतलं पात्र आहे, काही क्षण ती खरी सुकन्या आहे. बरं कादंबरीतलं पात्र सुद्धा सुकन्या आहे का सुहासच्या मनातली कुणीतरी त्याची मैत्रीण आहे, ते इतकं सगळं जुळलेलं आहे की ती खरंच कोण आहे. आणि त्यामुळे मला लक्षात आलं की अरे हे अनेक पदरांनी खेळावं लागेल आणि त्याच्यामुळे त्याचे ॲटिट्यूड्स कंटिन्युअसली बदलत इन्स्टिंक्टिव्हली होते माझे. पण विशेषतः जेव्हा आपण शेवटापाशी येतो की ते हिस्टेरिक ती होते आणि तो लिहितोच आहे आणि ती त्याला म्हणते की मी थेरपी घेते पण तू का नाही घेतेस थेरपी. तुला म्हणतो की मी लिहितो हीच माझी थेरपी. ती म्हणते असं नसतं. आणि एकदम ती म्हणते म्हणून हे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यासाठी तुला मला मारून टाकावं असं वाटलं का. हे अचानक कादंबरीतलं वाक्य, बिकॉज तो सुकन्याला मारत नाहीये पण कादंबरीत तरी बायकोचा खून केला. सो हे वाक्य अचानक तिथे येतं, तर ते मी माझ्या नकळत ना त्या सीन मधनं बाहेर येऊन म्हणायचे की आधी मी रडत असते धाय 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 बिकॉज शी इज हिस्टेरिक, आणि अचानक ती म्हणून तुला मला मारून टाकावं असं वाटलं सुहास, असं ती विचारते. कारण सुहास लिहितोय तिथे राईट
हे भांडण चालू असताना तो लिहितोय, तर मे बी त्यातलं पात्र उतरून हे वाक्य बोलतोय, तुला मला मारून टाकावं असं वाटतं सुहास. याच्यावर तो म्हणतो दुखत बिलकुलच नाही. तो वेगळ्या प्रकारावर बोलतोय, ती कादंबरीतलं पात्र म्हणून बोलते. आणि मग ती सुकन्या म्हणून म्हणते तर दुखणं जाणवत नाही, कारण ते तो सायकॅट्रिस्ट म्हणलेला. हे सगळं होत असताना या वाक्यानंतर ती उठते आणि बातम्या द्यायला लागते, जसं की तुम्ही पाहता इथे खूप मोठा व्हायलन्स झालेला. सो ते इतक्या प्रतलावर ती बदलत जाते. सुकन्याची स्वप्नालीची सुकन्या बातम्या देणारी, म्हणजे ते एका त्या प्रसंगात इतकं ते बदलत जातं. हे आत्ता मी फोड करून सांगते, पण जेव्हा मी करत होते तेव्हा ते मी इन्स्टिंक्टिव्हली करत होते. पण त्याच्यावर लेख लिहिण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा मी लुक्ड बॅक, तेव्हा मला लक्षात आलं की अरे बापरे, एवढ्या लेवलला ते, आणि अजूनही काही पातळ्या आहेत ज्या मला कदाचित कळलेल्याच नाही अजून. यु नो वेन आय मूव्ह अहेड ते कळेल. आणि काही वेळा काय गोंधळ होतो, नाटक करत असताना मी दिग्दर्शक सुद्धा असल्यामुळे मला सायमल्टेनियसली अभिनय, मला एक विचित्र सवय पडे, मी काही वेळा समोरच्या माणसाची पात्र म्हणतो वाक्य माझ्या नकळत नाही असं माझं आमचं इतकी डिस्ट्रॅक्ट काय तू बडबड करते, पण ते नकळत माझ्या ड्रीमचं आणि एवढंच होतं नकळत. बघत राहण्या व्यतिरिक्त आपल्या हातात आहेच. करू तरी काय, यू कम बॅक टू समवेअर इन बिटवीन स्वप्नाली आणि सुकन्या. करेक्ट, यू आर राईट. ते केलंच त्याच्यामुळे तुला आपल्या लक्षात येईल. पण ते नाटक चालू असताना मलाच लक्षात येते की अरे इथे ह्या ऍक्टिव्हिटी म्हणता येईल, हे मला दिसतं. आणि म्हणजे पुढच्या तालमीला आपल्याला हे सांगायचं एकाच वेळ डोक्यात येतं असं, खूप विचित्र असतं. म्हणजे की आता स्टेजवर मला लक्षात येतं आणि मग असं वाटतं हे नोंदवून ठेवायला पाहिजे, एखादी लाईन अशी जास्त मजा येईल. आणि ते सुचताना तो कोणतो होतो, मग अशी आम्ही एक आठवण केली ती विसरायच्या आणि सांगतो, तो मीराने जो सेट बनवला होता तो सगळा तो व्यवसाय करत होतो. आम्ही काय एवढं सांगून करायला लागलो, पण लोकांना तेवढा सराव नाही ना ऍबस्ट्रॅक्शनचा किंवा ह्याचा. तर एक जण आला, त्यानं नाटक त्यांना हिट झालं होतं, पण पुन्हा तसंच की नेमकं काय हिट झालं त्यांना कळेल ना. आणि त्यांनी खूप काळजीने मला सांगितलं तुम्हीच प्रोड्यूस केलं. पैसे कमी पडले सेट अख्खा लावला नाही, मधले फ्लॅट लावले, पण थोडं थोडंच लावले, एवढेच पैसे कसं नाही हो. मी त्यांना कॉन्सेप्ट सांगितलं की त्यांचं नातं तुटलंय म्हणून मीराने कसं आता नाही दिना जवळ जाणार तर ज्या क्षणी त्यांना त्यांनी ऐकलं माझं की त्या नवरा बायकोच्या नाट्यमंडळाची दरार झाली, ते भंग पाळलं, त्याच्याविषयीच ते हे आहे म्हणजे रेप्रेझेंटेशन तसं. आणि ते थोड्या वेळ पॉज दिलं, ते सिंक झालं आणि मग त्यांना ते अख्खं नाटक वेगळ्या प्रकारे कळलं. तो क्षण त्यांच्यासाठी फार एलिमिनेटिंग होता, कारण ते थांबले डोळ्याचे. आणि अचानक विच वॉज व्हेरी टचिंग ऑल्सो ऍट द सेम टाइम. म्हणजे मला काही वेळा प्रेक्षक किती सबमिसिव्ह असतो की त्यांनी असं थांबले ते आणि ते म्हणाले काय माहिती ना, माझं आणि माझ्या बायकोचे फार प्रॉब्लेम, आणि ते एकदम काहीतरी सांगायला गेलो. सो सडनली त्याला जे तो ते काही वेळा कसं होतं, आपल्याला काही गोष्टी जाणवलेल्या असतात पण आपण त्या नाकारतो. जसं सुहास ते पात्र इज डिफाईन्ड दॅट, ते त्याला कळत नाही असं नाही. आणि मला स्वतःला असा विश्वास आहे माणूस या जमातीविषयी की आपल्याला सगळ्यांना कळतं, लहान मुलांना सुद्धा कळतं. आई वडिलांचं भांडण झालं 6 महिन्याच्या पोराला कळतं, 2 महिन्याच्या पोरालाही कळतं, अगदी 6 दिवसाच्या पोरालाही नॉइजेसचे डिस्टर्बन्स लक्षात समथिंग इज रॉंग. ही विल नॉट बी एबल टू अंडरस्टँड व्हॉट इट इज एक्झॅक्टली. तो डेसिफर होत नाही. तर मला म्हणजे ती जी लिहिताना सुद्धा जी तडफड होती ना काही वेळा आपल्याला असते म्हणून की ते वाक्य आलं की संवेदनशील माणसांची संख्या कमी होत आहे, त्याला जी तडफड वाटते ते वेगळ्या अर्थाने असं की ऍक्च्युअली सगळे संवेदनशील आहेत, त्याचं गृहीतक ते आहे. पण जगण्याचा हा रेटा, डिमांड्स, धावपळ ही सगळी जाते, त्याच्यामुळे ते बंद होऊन जातं आणि मग तो आतलं कळत नाही. तर त्या माणसाचं पण त्या दिवशी असं ओपन होताना दिसतं. दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू राईट, हे पोचावं होप पडून तिथे आतमध्ये. हे जे अनाउन्समेंट केली ना सुरुवातीला सांगण्यासाठी, तुम्हाला अख्ख्या नाटकात एक वाक्य जाणवलं की ते एक्सप्लिसिटली सुकन्याच्या तोंडात की मी भूतकाळात येऊन तुझ्याशी बोलते.
हे करायची गरज होती. ते वाक्याचं एवढं म्हणजे ते नाटकामध्ये वाक्य येते. कधी होते? काहीतरी बातम्यांचं नाही, पहिला जेव्हा फोन कॉल होतो तेव्हा ते आम्ही नंतर टाकलं नंतर टाकलं. जेव्हा तुम्ही वाचन केलं असेल तेव्हा कदाचित तेव्हा नव्हतं. नाहीये ते आम्ही नंतर टाकलं ते त्याच कारणाने टाकलं. ते काही गोष्टी मला कसं You're वाटतं right, because ते नव्हतं मूळ नाटकात आणि तू बरोबर आणि ते पकडलं. एकच वाक्य आहे की जिकडे ते नंतर तुला सांगितलं की टाकलं. भूतकाळात. ते व्यावसायिकच्या रिॲक्शनने टाकलं. नाही पण दोन गोष्टी आहेत ना त्याच्यात. पात्र 2-3 म्हणतच पुढे आहे मागे, त्यामुळे पात्र 2-3 म्हणणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुला सांगतो, मध्यंतराचा जो पॉईंट आहे तो मध्यंतराचा पॉईंट ऍक्च्युली घडून गेला. ते भांडण त्यांचं झालंय ते त्यांच्या घरी झालंय, घरचा दरवाजा तुटला. पण तू इथं आल्यानंतर तू म्हणतो अरे बाथरूमचा दरवाजा आमच्या घरच्या सारखाच तुटला. तो म्हणतो आप तोडा ना झगडे मी लात मारली. मग सीन आता तो चालू आहे तो हॉटेलच्या सीन मध्ये चालू आहे. मग हॉटेलच्या सीन मध्ये चालू असताना ती जी बाहेर येऊन सांगते की आता आपण जे भांडण पाहिलं वगैरे, त्यामुळे ती तो रीती वर्तमान काळात आली. सो ते जो खेळ आहे ना तो आहेच आहे, तर त्याचं एक्सटेन्शन आहे. थोडं एक्सप्लिसिटी हा तिथे पण ते 2-4 म्हणलेलं आहे तसं की आता आम्ही काळात मागे नाही आले हे जे तो जो खेळ आहे तो तसा लिबर्टी आहे त्याला. पण तेच मागे नाही का आले आधी नव्हतं. नाही नव्हतं ना आधी, बरोबर. That's what he's saying, he's read the play. त्यांनी मला अगदी मान्य येते, पण तो त्याला त्या झोन मध्ये ते जाऊ शकतो, इतकंच जाऊ शकतो. इट इज पण ते तुझं म्हणणं तसं की थोडंसं सुट्ट केलं, 2 पावलं सुट्ट केलं. त्यालाच रिलेटेड मग ते आणखीन का नुसतं फक्त लोकांना कळावं किंवा व्यावसायिकच्या अँगलने असं नाही, पण तो डिव्हाइस आणखीन मजा पण म्हणजे पात्र सेल्फ अवेअरली खेळतात स्थळ काय अशी की आता थांब मी जाते पुढे किंवा आता मी जातो मागे, असं अशी आयडिया आली. नाही कारण नाटक मुळात तेच लिहिलं पण होतं. खूप एक्सप्लेन केलं ना की मजा पण झाली. नाही, माझं एक्सप्लेनेशन सेल्फ अवेअर की पात्रालाही माहिती आहे की आता थांब मी जातो पुढे किंवा आता थांब. तेच आपण सांगितलं तर जी ती मजा आहे ना हा. ती जाईल. आता आज कसं नाही, होतं, आज हा, नाही. खूप सांगितलं की ती सीमारेषा फार हे असते. आणि जर पात्र सेल्फ अवेअर सगळं सांगायला लागलं तर नाटक पुन्हा लिहावं लागलं. नाट्य जाईल. म्हणजे म्हणजे माझा तो चारुदत्त भागवत म्हणून जर माहिती असेल एक मित्र, त्याने फार छान तो आमचा एक ऍक्च्युली इन्फॉर्मल ग्रुप होता रायटर्सचा एकत्र आला, ज्यांना म्हणून आम्ही नाव ठेवलं होतं स्क्रिप्टीज. स्क्रिप्टचं एकमेकांच्या उकल करून नाही. तो फार छान म्हणतो की म्हणे तो कुठल्या दिग्दर्शकांबरोबर काम करत होता त्याचं क्या चारू सब बाकी अच्छा है, वो जो फर्स्ट हमने एक्ट लिखा है उसमें जो चौथा सीन है ना उसमें ना ये जरा बदलो. तर तो म्हणाला तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं रायटिंग सोपं नाहीये, आम्ही खूप लॉजिक्स आमच्या नकळत बांधलेले असतात. मग आता इथे मी काहीतरी हरवलं ते सगळं हँडल करू शकतो. तर तो म्हटला कसं आहे तुम्हाला सांगू का, सोपं तरी उदाहरण मला फार आवडलं. तो म्हटला स्वेटर विणल्यासारखं. आता इथलं जर काही तुम्हाला काढायचं असेल तर मला सगळं उसवावं लागेल, तो टाका पुन्हा घालावा लागेल, अख्खं पुन्हा विणावं लागेल. सो आपण एका लॉजिकचा चेंज आणि एक ॲटिट्यूड, तेव्हा हा जो आहे ना यांनी पॉइंट आउट केला तो खेळ म्हणून केला. कारण काही ठिकाणी अगदी जरा आता कळणार कळत नाही तर थोडासा खेळ केला, पण आपण सगळं टेक्स्चर नाही होऊ शकत असं. गो प्लीज. त्यांनी विचारलं. मला प्रश्न होता की जशी स्क्रिप्ट इव्हॉल्व्ह झाली ओव्हर टाइम, डिड द कॅरेक्टर्स इव्हॉल्व्ह ओव्हर टाइम विथ द स्क्रिप्ट ऑर डिड द कॅरेक्टर्स रिमेन द सेम आणि स्क्रिप्ट इव्हॉल्व्ह झाली? म्हणजे जसं थोडं ना डिपेंड्स किती होतातच. डेफिनेटली होतातच. Right. आता आम्हीतलं म्हणजे थेरपिस्टचं पात्र सुद्धा आम्ही किती वेगवेगळ्या प्रकारे करून बघत होतो. म्हणजे तो आता पहिल्यांदा जेव्हा मॅनेजर म्हणून येतो आणि नंतर आता थेरपिस्ट म्हणून तो येणार आहे, तो कसं करायचं हे आम्हाला सुद्धा चॅलेंजिंग असतं. ॲज आय सेड सगळं क्लिअरली दिसलं आणि केलं असं नाही, आणि दॅट इज द प्रोसेस. आणि माझ्यामध्ये मी दिग्दर्शन करताना रिजिड नसतो, रादर आय वॉन्ट त्यांनी काहीतरी केलं तर मला ते दिसतं, हेल्प होतं, मग त्याच्यानुसार गोष्टी व्हायला लागतात. सो दे डू इव्हॉल्व, दे कीप ऑन इव्हॉल्विंग. म्हणजे अगदी शेवटचं हे वाक्य देयर इज नो हायरार्की इन सफरिंग. ऍक्च्युली आम्ही बरेच प्रयोग आणि नाटकात मराठी आणि हिंदी दोन्ही ह्याच्यामध्ये वाक्य होते की सुहास तुम्हें ना तुम्हारे दुख को दूसरों के दुख से कंपेयर मत करो, हर एक की जर्नी अलग होती है. एंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज देयर इज नो हायरार्की इन ट्रॉमा. हे त्यांनी लिहिलेलं होतं.
ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम एक दिवस सकाळी आय थिंक दिनानाथचा प्रयोग होता का असं काही तो म्हटलं आम्ही आय थिंक मला असं वाटतं की ट्रॉमा ची हायरार्की काही चुकीचं आहे, सफरिंगची हायरार्की, म्हणून मग ती चेंज करून देयर इज नो हायरार्की इन सफरिंग. आणि ते ऍक्च्युली माझं वाक्य नाहीये, ते एडिथ एगर चं वाक्य आहे. ते एडिथ एगर वॉज अ हॉलोकॉस्ट सर्वायव्हर. ती अगदी अलीकडे गेली, ती नंतर सायकोलॉजिस्ट झाली वगैरे. 16 वर्षाचं असताना ती कॅम्पमध्ये होती, एक कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये 1 वर्षभर ती राहिली. तर ती बाहेर आल्यानंतर तिने आता कसं होतं की नॉर्मल माणसाच्या दुःखाचं काय करायचं. नाही आता एकदा मी हॉलोकॉस्ट सर्वायव्हर असं तिने सांगितलं, तुमची काय दुःख तुम्ही सांगितलं. सो तिनेच हे स्टेटमेंट सांगितलं ती सायकोलॉजिस्ट झाल्यानंतर की तुमच्या दुःखाला कमी लेखू नका, इट इज बिग फॉर यू. आणि म्हणून तिच्या त्या ह्याच्यात आलं देर इज नो हायरार्की इन सफरिंग. कारण तुम्ही कुठून येता, तुमचं हिस्ट्री काय, स्टोरी काय, त्याच्यानुसार तुम्ही किती ते घेऊ शकता. असं असतं जेनेटिक कोडिंग, बरंच काय ना. सो एखाद्या माणसाला माझ्यापेक्षा जास्त कमी दुःख कसं मोजायचं. सो तो या माणसाचा पण स्ट्रगल होता ना, या रायटरचा पण, की माझं काय दुःख, रस्त्यावर जे लोक जगतात त्यांच्या डोळ्यात दुःख बघायले काय वगैरे, हे सगळं चांगलं त्याचं. सो ते माझ्या डोक्यात एडिथ एगरचं वाक्य हे मी खूप नंतर वाचलंय. पहिला खरडा नव्हतं, सेकंड खरड्याच्या वेळी पण नव्हतं. हळूहळू ते वाक्य होत गेलं. पण पहिल्या काळात पबजी नव्हता, पबजीच नव्हतं. पबजी तो मुका हे होता, म्हणजे तो काय म्हणायचं तिथे काम करणारा मुलगा. पण पबजी तो खेळतो हे आत्ता जेव्हा मला नव्याने लिहिलं तेव्हा पबजी असं ते पात्राचं नावच पबजी झालं. So to answer your question, it evolves a lot. It evolves आणि त्याच कॉन्टेक्स्टमध्ये विचारत होते की आता खूप जुनी जी स्क्रिप्ट होती वर्सेस आजची स्क्रिप्ट, त्याच्यात आता सोशल इव्हेंट्स किंवा स्वतःचे लाईफ इव्हेंट्स ह्याच्यावरती बेस्ड की ती स्क्रिप्ट बदलली का त्या स्टोरीला धरूनच फक्त इव्हॉल्व झाली असं. रादर दे मी असं म्हणेन ना, स्टोरीला धरून ती जरा कॉन्सन्ट्रेट झाली. आधी मी म्हटलं कसं ना, बिकॉज आय वॉन्टेड टू से सो मेनी थिंग्स. मला सगळ्याविषयी बोलायचं होतं. काय म्हणजे जगात काय चाललंय, इकडे हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, पासनं सगळं आहे. आणि म्हणजे बऱ्याचदा ॲज अ रायटर आपल्याला ते कळत नाही कसं करावं, आपण वेगवेगळ्या पात्रांच्या तोंडी घालतो ते की ते कन्सर्न्स कोणतरी बोलायला लागतं वगैरे. तर ते सगळं गेलं. तर मला असं वाटतं की वेळ गेल्यामुळे थोडी समजूत वाढली, क्राफ्टवर थोडं हे वाढलं, त्यामुळे नाटक कमी झालं. म्हणजे जितकं कमी करता येतं ना खरं, दॅट इज द आर्ट. नाहीतर मग ते खूप सांगावं लागतं, पण कमी करता येतं. ती फ्लाईट नावाचं एक स्कल्पचर आहे की त्याने आधी असा उडणारा पक्षी केला होता, अख्खा मोठा आहे सगळं. मग हळूहळू हे काय काय करतात, सगळ्यात शेवटी ते दगडातनं फक्त असं एवढाच स्ट्रोक आहे, अँड दॅट इज फ्लाईट. मला ऍक्च्युली त्या अनुषंगातूनच विचारायचं की यू सेड बिफोर की प्राणी जेव्हा करत होता तेव्हा जो मित्रांचा सीन होता की ऍक्च्युली 10 लोक होती स्टेजवर आणि त्याला प्रेक्षकांनी खूप प्रतिसाद दिला. तर असं कधी होतं का की लुकिंग बॅक असं वाटतं की मे बी त्यातला एखादा सीन अजून याच्यात घ्यावा, असं कधी होतं का नाही? ते झालं आणि दिस इज दिस. समोर ह्या पर्टिक्युलर बाबतीत तेवढं नाही झालं. म्हणजे कारण असं नाही, हे जे झालंय ते छान झालं असं नाही कधी होती. मे बी तो एक सीन त्यातला मे बी याच्यात आला तर नाही एक्सची तेवढी आठवण येत नाही. तुम्ही जेव्हा ते स्टेजचे वेगवेगळे पार्ट करून दाखवले, तसाच अमृता दोन्ही वेळेला जेव्हा ड्रेस बदलून लागणं येते तो एक वेगळाच अँगल खूप छान येतो. म्हणजे एक तर तुझ्या याचं इंट्रोडक्शन पण होतं की तू वेगळं कॅश कर, आणि मग ते तू जेव्हा आत येतेस तेव्हा आम्ही ऑलरेडी त्याच्याशी थोडे फॅमिलियर झालेलं. तर ते कसं तुम्हाला सुचलं? हा म्हणजे सीनचा चेंजओव्हर होतं ना आपल्याला, तर काय सिनेमामध्ये जसं डिझॉल्व्ह होतं ना तसं काहीतरी ते लागणार ना. एकतर ऍज इट इज ते खूप ॲब्रप्ट आहे. म्हणजे इथेच तो ती म्हणते कुठेच तो म्हणतो मी माझी ट्रेन आली मी जातो, सडनली त्याची ट्रेन येते. सो ऍज इट इज ते ॲब्रप्ट आहे, फास्ट. मग त्याला असिस्ट करायला काय काय आपल्याकडे साऊंड आहे, त्यामुळे लोकलचा आवाज येतो, प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर जाणारे लोक, मग ते जरा थोडंसं आहे असेल. तसंच प्रत्येक सीनच्या चेंजओव्हरला आता ती कपडे बदलून आली, मग ती थोडीशी आपल्याला दिसली तर यू नो की समथिंग एल्स इज हॅपनिंग गाताना. किंवा आता हा जेव्हा म्हणतो तो मगाचाच प्रसंग की
व्हॉट आर यू रनिंग अवे फ्रॉम, याला मग थोडीशी ती घंटा वाजायला लागते आणि तो पबजी शाळेतला गुंड मुलगा होऊन येतो वगैरे वगैरे आणि तो ड्रेस बदलून आला. किंवा हा सुद्धा आता पहिल्यांदा एंट्री घेतो तो मॅनेजर सारखा येतो, काय स्वतःच म्हणजे ते मजेशीर करतो तो, आणि मग तिथल्या तिथेच तो हळूच करतो, मग चष्मा स्लाइटली लावतो, मग हे होतं. सो तो थोडासा वेळ ऑडियन्सला द्यायला. लिखाणामध्ये पण बघितलं तर सगळ्यात कमी वाक्य थेरपिस्ट आहे, कारण त्याने ते लिहिताना सुनने के पैसे कारण त्याच्या आधी ती म्हणते देखणे तुम्ही सुन रहे ना, ते टिपिकली नाही तर बऱ्याच चित्रपटांमध्ये आपण ते बघतो ना, डॉक्टर असेल की तो म्हणजे टिपिकल जुने सगळे स्कल दाखव, हे दाखव, हे दाखव. फॉर दॅट थेरपिस्ट ते खूप छान आले, कारण तो त्यात तो पूर्ण ब्रेकडाऊन होतो, पहिल्यांदा रडतो आणि तो जो सीन आहे आणि त्यात तो स्वतःला डिफेंड करत असतो की मी नाही रडत, मी असं नाही. तो फक्त बघत असतो आणि ऐकत असतो, काही नाही, त्याचा फक्त एक हे असतो, त्याची नजर असतो. मला पण एवढं आवडतं त्याचं बघणं, इतकं छान प्रकारे डिग्निफाईड बसतो आम्ही, तर मला फार मस्त वाटतं की द वे ही कॅरीज दॅट स्टेचर. तो एवढा फोटो आवडला मला की त्यानं पुस्तक केलंय, त्याच्यात तो फोटो टाकलाय, कारण दॅट इज हिज कॅरेक्टर की नुसतं बघतोय तो. पण ते नुसतं बघणं नाहीये ना, तू म्हणतोस त्या अंगावर येतो, बिकॉज द वे ही लिसन्स. आणि देवेचे पण म्हणायचं की लिसनिंग इतकं आवड आहे, ऍक्टिंग लिसनिंग इज व्हेरी डिफिकल्ट. तू बघत नाही बसलेलं, ह्याला वाटतंय सिर्फ सुनने के पैसे, पण तसं नाहीये ना. चंद्रशेखर, जुन्या प्रयोगाबद्दल विचारायचं आहे तुमच्या. साठेचा 99 सालचा रंगवर्धनचा प्रयोग, त्यावेळेसच्या ह्याच्यानुसार निखिलची ती सोलोलुकी होती, जो सलमा पुढे बसून करतो आणि 3 ते 5 मिनिटाची सोलोलुकी असते, जी अख्खी तो हे करतो आणि प्रचंड रडत असतो आणि पाठमोरा. मला आठवतं त्यावेळेस सगळं की अरे एवढं चांगलं आणि का बरं पाठमोरं. वेळेस सलमाची नंतरची सोलोलुकी येते समोर, ती भरपूर आहे म्हणून रडते तेव्हा. सो त्यावेळेसचा तुमचा थॉट प्रोसेस जर रिलेट करतो, कारण 99 इट वॉज टोटली न्यू. 3 मिनिटं एखादं पात्र एवढा स्ट्रॉंग परफॉर्मन्स प्रेक्षकांकडे बघून नाही करत आहे. 6 मिनिटं होतं असे. माझं त्याच्यात क्रेडिट नाही, ते राजीव नाईकने लिहिलं होतं आणि त्या काळी मी फार त्याच्यात छेडछाड नव्हती केली आणि मला ते आवडलं होतं, कारण तो हिज हायडिंग हिज स्पेस ना, हिज हायडिंग हिज स्पेस, कारण तो लाच द्यायला चाललाय. सो हिज सेलिंग हिज सोल टू द डेव्हिल, असं त्याचं ते त्यावेळेचं होतं. आता हा राजूला म्हणलं आता किती ऑब्सोल्यूट वाटतं ना, लाच कॉमन झालं लाच, त्यावेळेस इश्यू वगैरे असं होतं. आता तर ते म्हणजे असं आहे की अहो त्यांच्याकडे तेवढे वर्कमाई आहे, छान स्थळ आहे, वर्कमाई एवढी आहे, असं ऍक्च्युअली आहे ते चर्चा. आणि हे कुठे म्हणजे ज्या मध्यमवर्गीय घरांमध्ये जिथे पूर्वी व्हॅल्यू बेस्ड वगैरे आपण म्हणतो, त्या सीटचं आता काय होईल मला माहिती नाही, करत नाही, काही कामाचं वर्कमाईच नाही काही वगैरे. पण त्यावेळी त्यांनी लिहिलं होतं आणि मला तो आवडला, कारण त्यांनी खरं तर सलमाला फेस नाही करायला पाहिजे. सलमापासून असं तोंड लपून सांगायला पाहिजे की मी लाच घ्यायला चाललोय, पण राजीव लिहितं ते रिव्हर्स लिहिलं होतं, म्हणजे त्यांनी मुद्दाम गेम उलटी लिहिली. मग सलमाकडे तो बघतोय, सलमा अशी बसली, तो ऑडियन्सकडे पाठ करून तिला सांगतोय, पण द इफेक्ट इज द सेम की ऑलमोस्ट इज हायडिंग हिज फेस. ऑडियन्स इज द कॉन्शियस. हे बघा हुशार विषय. आई बरोबरचं डिसोनी जास्ती दाखवलं होतं कुठल्या वर्जनमध्ये? दाबूनच ठेवलं, दाबूनच ठेवलं. मोठा भाग येतो त्याच्या आकड्यासाठी. अनसेट जेवढं ठेवतो ना काही वेळा, तेवढं मग ते हे होतं जास्त. तसं खूप अंडरलाईन होतं की स्लो सुसाईड आहे आणि नाही काय होतं, काही गोष्टी आपण नाकारत होतो, तसंच ते नाकारतो ते बघताच येत नाही म्हणजे. आणि मी बघितलं ना अगदी घरातले इकडे तिकडे जवळपासचे, आता हे जे त्यातले इश्यूज असतात, तो बोलताना म्हणतो तसं, ते आपण जवळनं घेऊन त्याच्यावरनं इन्स्पिरेशन घेत असतो. त्यामुळे आता भाऊ बहीण अत्यंत सख्खे बोलत नाही, माझ्या एका मित्राचा होतो, मला ते परिणाम माझ्या डोक्यावर फार खूप आधीच असत. माझ्या एका मित्राचं त्याच्या सासऱ्यांची बिलकुल पटत नव्हतं, बिलकुल मी पटायचंच नाही, ते नाहीच बघायचं त्याच्याकडे. तर ते जेव्हा गेले तेव्हा नागपूरला जायचं होतं त्याला, तर पुढे ते गेले, त्याला त्यांच्या ह्याच्यासाठी फ्युनरलला पोहोचायचं होतं. मुंबईवरून फ्लाईट निघाली, उन्हाळ्याचे दिवस होते आणि ते नागपूरला प्रचंड पाऊस पडला नागपूरला,
नागपूरला गेलेली फ्लाईट परत यायला लागली मुंबईला, ती कुड नॉट अटेंड ते म्हणलं बघ आत्म्यालाही तू नकोयस किंवा अगदी सख्या मुलाच्या बाबतीत वगैरे असे इतके ते कट्टर असतात, काय काय त्यांना मनाविरुद्ध लग्न केलं किंवा काही पीपल डोंट फॉरगिव्ह समटाईम्स आणि देन ते होल्ड दॅट ग्रज ऑन द डेथबेड वगैरे सुद्धा. म्हणजे असं बघायला लागलं तर अशी मान करत नाही, एवढं आयसीयू इकडे एवढं सगळं लावलंय पण तो नको म्हणून असे करतो. सो व्हॉट इज दॅट? सो ते डोक्यात असं काहीतरी राहिलेलं असतं ना. असे खूप आपले वेगवेगळे इन्स्पिरेशन्स आपण कुठे कुठे घालतो. मी म्हटलं तसं मला खूप अजून घालायचंच असतं ते पात्रामध्ये. तर सुहासला ते ग्रज तरी सो तो जो त्याचा अनफॉरगिव्हिंग आणि वडिलांना डेमिगॉड करून ठेवलं काउंटर लेवल. त्यांना काउंटर आणि एकाला वाईट करण्यासाठी दुसऱ्याला छान करावं होतं. तसं त्यांनी खरं तर किती गोंधळ घातले. त्यांनी सगळं जे केलं ह्या मुलाकडे लक्ष दिले, त्याचं आयुष्य बर्बाद केलेलं वेगळ्या अर्थाने. पण ही इज डिफेंडिंग दॅम. मी माझ्या वडिलांचा मुलगा आहे, मी नाही रडणार. बायकोला म्हणतो सोडून गेलीस तरी चालेल. सी द चीज म्हणजे काय. आणि आता हे काय आपल्याला काय कळलं रनिंग टाइम मध्ये कळत नाही, पण ही सो इन्सेन्सिटिव्ह. तो बायकोला म्हणतो की मी माझ्या वडिलांचा मुलगा आहे, मी डोळ्यात पाणी काढणं, तू गेलीस तरी चालेल असं ऑलमोस्ट म्हणतो तो. ते स्वप्नात सुद्धा की त्यांनी सुसाईड नाही केला त्यांचं म्हणजे तिथे काहीतरी ड्रीम सिक्वेन्स मध्ये पण ते परत कनेक्ट केलं. तुम्ही काय ना तुम्हाला सो ते जे वाक्य होतं सुकन्याचं की तू जे तुझ्या आई वडिलांबरोबर झालं तेच तू आपल्याला स्लो सुसाईड करतोयस. तर हे तुम्ही असं मुद्दा म्हणून घातलं म्हणजे ते जेव्हा वाक्य ऐकलं ना तेव्हा असं एक मिनिट असं की ओ येस हा ह्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे एखाद्या कॅरेक्टरचं बड म्हणतो ना ते घातलं का असं म्हणजे लोकांना कळावं एक मूळ इश्यू त्याच्या कॅरेक्टरचा काय होत आहे ते सगळं म्हणजे एका वाक्यात एकदम सिम्पल झाल्यासारखं वाटलं मला. त्या वाक्याने खूप सोपं झालं नाटक असं वाटतं. तुझं आयुष्य म्हणजे लांबलेली आत्महत्या समज ते नाही ते होतं ते वाक्य त्याला आधीपासून तो लेअर आहेच त्याच्यामध्ये जे आपण डिनाय करतो ते आपल्याला रन करतो. व्हॉट एव्हर यू ट्राय टू डिनाय दॅट रन्स यू. तशा अर्थाने त्यातला वन ऑफ दॅट. पण ऍक्च्युली डिनाय इज बट दॅट इज ऑल्सो रनिंग. एकच गोष्ट रन करणं, तुम्ही जे नाकारता दॅट कीप्स ऑन रनिंग. ते केली जरी मशाल खालती ज्वाला तरी वरती उफाळत. यू कॅनॉट जस्ट पुट इट अंडर द कार्पेट. आणि फायनली काय ते कॅरेक्टर्सचं अनेकदा तसं होतं ना वेगवेगळ्या की खूप गोष्टी कार्पेट खाली घातलेल्या असतात त्या बाहेर निघतात. आपण माणसांचे बघतो नंतर मध्ये काहीतरी फिजिकली बाहेर निघतात बिकॉज दे डोंट हॅव मेंटल ऍक्सेस टू इट. आणि म्हणून या नाटकानंतरची खूप कॉमन रिएक्शन म्हणजे हिंदीत पण ती आली आणि मराठीत पण हमें लगा हमारे बेडरूम में आपने कॅमेरे लगाए. आणि काही म्हणजे रडत वगैरे माणसं आलेली आहेत आतमध्ये बिकॉज ते जर म्हणलं की अंडर द कार्पेट तुम्हाला दिसलं नाही एकदम ते इट इज समथिंग व्हेरी स्केरी समटाइम्स. तर काही लोक ते गमतीत म्हणतात पण काही लोक ते असे डिस्टर्ब होऊन म्हणतात की आमच्या बेडरूममध्ये कॅमेरा लावले बिकॉज प्रत्येक नात्यात हा भाग असतो की तुम्ही ती जे म्हणते ना सुकन्या की मला कंटाळा आला लोकांना हे दाखवत राहायचं की आपलं सगळं छान 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 चाललंय. पण प्रत्येक नात्यात इतका तो भाग असतो ना की सगळ्यांना दाखवायचंय छान चाललंय पण ओनली दीज टू नो व्हॉट इज हॅपनिंग इन द बेडरूम. आणि मग ते वाक्य जेव्हा प्रेक्षकांकडनं ते पूर्वी पण आलं म्हणजे आम्ही 10 वर्षांपूर्वी ते नाटक केलं आणि जेव्हा आम्ही आता परत ते करायला लागला आम्हाला असं वाटत होतं की आता हे कालबाह्य झालं का तर नाहीच. मग जेव्हा हिंदीत केलं तेव्हा लक्षात आलं की अरे पण हिंदीतही तोच इफेक्ट आहे जो मराठीत म्हणजे ते भाषेच्याही पलीकडचं लक्षात आलं की आहे असं काहीतरी. बिकॉज हिंदीत पण ते त्याच लेवलला कारण कपल्सचे जे काही प्रश्न आहेत ते शब्दात ते भाषातीत आहेत असं मला वाटतं. त्याच्यामुळे ते तशा पद्धतीने जो रॉनेस जो आहे ना नात्यांमधला तो बऱ्याचदा हिडन राहतो. आणि एस्पेशली काही चित्रपटांच्या स्पेसमध्ये येत होतो पण नाटकाच्या स्पेसमध्ये इतकं थेट नाही म्हणून जरासं आपण गावात बोलतो नाटकाची म्हणून एक भाषा असते असं एक काहीतरी असतं. तर इथे तो ऑथेंटिसिटीच क्रेव करत असल्यामुळे मी पात्राच्या खरेपणापाशी पोचावं हेच मी क्रेव करत असल्यामुळे ते एका प्रकारे म्हणून याच्यात आळेकरांनी पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. त्याच्यात त्यांनी म्हणले की ब्लर्ब जी लिहिली त्याच्यात ते म्हणतात की नवरा बायकोच्या नात्याचे हे रंगमंच धिंडवळे ब्लर्ब अगदी वाचण्यात आणि त्याच्यात ते लांबलेली आत्महत्याचं पण म्हणजे
सगळं नाही आम्हाला छापता आलं, त्यांची मोठी रिॲक्शन होती. तर त्याचं त्यांनी खूप एक ऍक्च्युली आहे तेवढंच आळेकरांचं वाचू ना त्या प्रकारे. एक सेकंड तुम्हाला हे खूप आहे एक कॉपी त्याचं, कारण 7-8 ओळी त्यांनी खूप मोठं लिहिलंय पण त्यातला आपल्याला आम्हाला थोडाच भाग घेता आला, कारण ब्लरसाठी ते तेवढ्याच ओळी ते मर्यादितच ठेवावं लागतं ना. पण त्याच्यात पुनश्च हनीमून, एका लांबलेल्या आत्महत्येचा प्रवास, आजच्या जागतिकरणाच्या काळातील मध्यमवर्गीय 40तील जोडप्याच्या वैवाहिक जीवनातील वैचारिक विसंवादाची जीवघेणी आंदोलने या 2 तासांच्या नाट्यप्रयोगात आहेत. ही आंदोलने आषाढातील भरलेले आकाश अधिक झाकळून टाकतात. आळेकर मी पोएटिक त्यांची भाषा वेगळी आहे ना. हे काही अवखळ करमणुकीचे नाटक नाही. सध्याच्या जगण्यातील विखंडतेवर हे नाटक सतत भाष्य करते. जगण्यातील अपरिहार्यता, स्त्री पुरुष लग्न संबंधांची सार्थकता, अर्थपूर्णता आणि कालौघातील निरर्थकता, त्यातील भावविषता यांच्या रंगमंच खेळाचे गारू नाटक संपल्यावरही आपल्याबरोबर येते. वरकरणी मस्त चाललेल्या लग्न संसाराच्या अंतर्मनाचे हे रंगमंचीय धिंडावणे आहे. अशा नाटकाला सुरुवात असते पण शेवट असतोच असे नाही. तो प्रत्येकाने आपापला समजून घ्यायचा असतो. फेसबुक, इन्स्टा आणि खूप काय काय असं बाहेर येतं वर्सेस मे बी चालू असेल, त्याच्यामध्ये खूप तफावत जास्त लोकांना दिसतं. खरंच पूर्वी कसं तुम्हाला एखादा माणूस माहिती असेल जवळून तरच काय तसं नाही. पण ते तो म्हणतो, ती म्हणते इंस्टाग्रामवर किती लाईक्स आले किती, तर तो म्हणतो ना की यार तुम्हाला त्याच्यातच व्हायचं असेल तर ठीक आहे, पण तुमचं. आणि हे किती जोडप्यांचं मी बघते, म्हणजे की ते जे दाखवायचे दात आणि खरे यातली जी तफावत आहे ना, त्यामुळे ते युअर राईट की ते आत्ता जास्ती ते अंगावर येतं. आणि फक्त हेच नाही, म्हणजे लग्न संस्थेचं ते विनोदाने येतं की ते त्याला म्हणते या विकेंडला काय करतोस, म्हणजे ते ऑलमोस्ट ते सेक्स कुठे करता येईल याची तारीख ठरवत आहे आणि ती नाही ठरवत आहे. ते बघताना असं वाटतं पद्धती आहे, पण कुठेतरी आपण बघितलं तर असं वाटतं की अरे हा हे होतंय, पण मग पुढच्या विकेंडला त्याच्या पुढच्या म्हणजे देर इज नो टाइम फॉर सच एका मूलभूत एका गोष्टीसाठी तुमच्याकडे. बरोबर तुम्ही डायरी बघितल्यासारखं मीटिंग ठरवताय, त्यातला रोमांस कुठे गेलाय, काय झालंय त्या नात्याचं, राईट. पण आपण हसत राहतो त्याच्यावर, पण कुठेतरी जर आपण आपल्याकडे पाहिलं तर असं वाटतं की अच्छा पण आपलं काय होतंय. म्हणजे विशेषतः कुठल्याही नात्याचं तिचं ते जे वाक्य ना, माझ्याजवळ वेळ असतो तेव्हा तुझ्याजवळ वेळ असते, तुझ्याजवळ वेळ असतो तेव्हा माझ्याजवळ वेळ नाही. आपल्या डबल बेडचे 2 तुकडे झाले आणि ते समुद्राच्या लाटांवर हिंदकळत एकमेकांपासून लांब लांब चालले. लाटा गिळून टाकतील आपल्याला त्यांच्या खाऱ्या पाण्यामध्ये. त्याआधी एक छोटासा का होईना पण वेळेचा शांत निळा तुकडा शोधायला हवा सुरू असेल. खूप उशीर झाला. हा उशीर झालाय कित्येक नात्यात, राहील. आय मीन तो उशीर झालेलाच आहे. आणि ते या बाबतीत झाला तर तू म्हणालास ना, भरतनाट्यमधलीचा प्रयोग मी विसरू शकत नाही. एक म्हणजे ती छोटी गोष्ट वाटते, पण आज पुरुषांना रडायला उभा नाहीये. ती इतकी नाहीये बाई, तो म्हणतो ना तुला रडायला कारण कुठे लागतं, तर ती म्हणते तू पण रडत जा, हेल्दी असतं. सो काही वेळा ते वाक्य विनोदात जातं, पण काही वेळेला ना लोक ते ऐकतात. कारण पुरुषाला रडायला उभं नाहीये. पुरुषाला सायकोथेरपी घ्यायची मुभा नाही, बिकॉज त्याच्यावर काय आहे की बाबा तू घराण्याचा सांभाळ करायचा असं, यू आर द मॅच्युअर मॅन आणि असं मॅनली तू असायला पाहिजेस. तर भरतनाट्याला एक माणूस आत आला आणि म्हणाला मी आज पहिल्यांदा रडलो, मी नाटक बघितलं पहिल्यांदा रडलो आणि मला काटा येतो की बापरे. म्हणजे ही वॉज 60s मध्ये बरं का, म्हणजे की इतक्या उशीर झाला त्याला एक अश्रू डाळाला, तर तेवढी मोठी हानी आहे त्याच्या आयुष्याची, राईट. ते मला झालं. तो ती पण एक महत्वाची गोष्ट, सायकोथेरपीचा जो एक त्यातलं ते जे प्रतल आहे ना, ते पण फार महत्वाचे. कारण अजूनही आत्ताच्या काळात सुद्धा, म्हणजे मी जेव्हा थेरपी घ्यायला लागले तेव्हा ऑलमोस्ट मला असं वाटलं, मी जेव्हा सायकोथेरपी घ्यायला सुरुवात केली माझ्या आयुष्यात ऍक्च्युली, जेव्हा माझ्या बाबांचा अल्झायमर्स आणि या सगळ्यामुळे मला ती घ्यावी लागली, तर ऑलमोस्ट माझे मित्रमैत्रिणी मला म्हणाले
थेरपी काय घेतेस, तू काय वेडी आहेस का? तर वेळ लागल्यावरच थेरपी घ्यायची हा टॅबू आत्ताच्या काळात आहे. म्हणजे मला ऑलमोस्ट ना मी व्यसन करते असं वाटलं. मग मी माझ्या मित्रमैत्रिणीपासून लपून थेरपी घेते काय मी काहीतरी लाजिरवाणी गोष्ट करते असं मला वाटत होतं. सो त्याच्यामुळे सुहास आज थेरपीला जातो किंवा एका पुरुषाने थेरपीला आपलंसं करणं हे त्यांनी सुद्धा आत बघण्याची मुभा घेणं आहे स्वतःला. आणि ती खूप बाईपेक्षा इथे जेंडरचा फरक येतो अनफॉर्च्युनेटली. म्हणजे येऊ नये पण येतो बिकॉज पुरुष हे त्यांना हेल्पिंग प्रोफेशन मध्ये भारतीय समाजात जास्त कदाचित. आणि हेल्पिंग प्रोफेशन्स मध्ये थेरपिस्ट फार बघितलं सायकोथेरपिस्ट असतात ते जास्ती फिमेल्स असतात. मॅक्सिमम फिमेल्स आर सायकोथेरपिस्ट. सायकियाट्रिस्ट खूप मेल असतात. औषधं घे पारावं फार मजेशीर सायकोथेरपी बोलायचं असतं. टॉक थेरपी सगळं बोलायचं वगैरे एवढं पुरुषाला वेळ नाही. थोडी पॉप केली की फोडण्यासाठी तुम्ही मेल थेरपिस्ट घ्यायचा नाटकात नाही असं माझं काम म्हणून त्याची एंट्रीच एवढी सुंदर आहे. तुम्हीच फिमेल वेशन या पॉइंटवरती मेल्या आईचा चहा नावाची जी शेखर त्याच्यातच म्हणजे त्याचं बीच तेच आहे की पुरुषाला आपलं दुःख करतात शेवटी तो एकटा असताना थोडंसं मागे द्यायचं होतं की त्यांनी जो विषय काढला की तो जो सीन आहे ज्यावेळी तो बाहेर रक्त येते ते मला सेट्स विषयी परत वाटलं की सेट्स कसे लावलेले होते पण तिथे ते जे ते सगळं एकत्र येतं की तो कसं झालं असं वाटतं की कशी ती ओढणी बरोबर पडली कसं ते रक्त बळबळत वाहतंय त्याच्या पायात असं वाटतं आणि त्याच्यावर तो लाईट पडला होतो. अमेझिंग. संदेशला ते सुचलं ना जेव्हा तेव्हा मला पण एकदम तो अवघड मला ती सुगंधा आणि ते डान्स चालू आहे तिचं त्याच्यात ती ओढणी आणि पहिल्यांदाच कलर असा लाल कलर एकच येतो. बाकी मोस्टली ग्रे ब्लॅक यु नो इव्हन आमचे कपडे जे आहेत कॉस्ट्युम्स जे आहेत ती शेड्स सगळ्यांना एकच ती भडक तिथे ते येतं. आणि आय एम हॅपी दॅट यू रजिस्टर्ड इट. आणि ऑफकोर्स तर ते संदेशने मला सांगितलं होतं की ते बरोबर तिथे पडेल आणि तो तिथे जाऊन बसेल आणि त्याच्या पायापाशी ते येईल. तर ते जे घडत जातं ते फार मलाही ते पहिल्यांदा त्यांनी सांगितलं तेव्हा मला फारच आणि ते नकळत घडण्यात मजा येतात. ते नौटंकी करते ना आधी ऍक्टिंग करते ती माझा ड्रेस वगैरे आणि ते इंग्लिश हे म्हणून ते टाकते पण कधी कधी म्हणजे ते अर्थातच आमचं ठरलं होतं. संदेशने सांगितलं होतं ती अशीच पडली पाहिजे होती तरच त्यानंतर थारोळ वाटेल असं सगळं. पण एका नाशिकच्या कुठल्या प्रयोगाला एसीचा झोत आला आणि तो झोत तिकडनंच येत होता. म्हणजे आता मला ते लक्षात आलं कारण एरवी असं घडलंच नव्हतं पण ती बरोबर ते मी वर्कआउटच केलेलं होतं की ती अशी टाकायची की ती अशी पडणार आणि ती वेगळीच पडली. मग पुढे मी ते काहीतरी करत परत मी ती उचलली पण ते सुगंधाचं काहीतरी वेडेपणे चालू असल्याने तर लोकांना ते कळलं नाही मला आणि संदेशला कळत होता. संदेश पण असं बघतोय थारोळा बरत नाही थारोळा वाऱ्यामध्ये उठतंय. आणि लकीली काय होतं थोडंसं आपलं थिएटर असं असलं ना की फ्लोर दिसते मग त्यांनी ती मजा येते. पृथ्वीला तर हे लोक लाईटची मंडळी त्यांना खूप तिथे लाईट मिळतात फ्लोर खूप दिसतो ना मग तिथे त्या ओढणीपासून ते पुढे अशी रेष करतात दारापर्यंत लाल रंगाच्या सापडतात. सो ती मोठीच्या मोठी दिसते अशी लांब केली पण त्याच्यात अख्खी ती थेंब म्हणजे मी आता ते इमॅजिन करते ना की ती रडत जाते आणि ती अशी 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 बघत येते ना तर पृथ्वीच्या प्रयोगात ती अख्खी अशी लाल लाईन दिसते रक्ताची लाईन येते आणि मग ती लाईन त्या ओढणीत मिक्स झालेली असते. पण हे आपण हे आता सगळे नाटकवालेच होत आणि सगळं आपण एखाद्या भूमिकेत शिरायचं वगैरे सगळं जे चालू असतं ते नट म्हणून आपल्याला दोन्हीकडेच राहावं लागतं. एक पाय इकडे एक पाय इकडे भान सोडून चालत नाही ना. त्यामुळे तशा अर्थाने परकाया प्रवेश वगैरे जरी आपण म्हणत असलो तरी ते खूप एका मर्यादे पलीकडे जाता येत नाही. त्यामुळे भान हरपून करायचंच नसतं कितीही वाटलं तरी. तो जो एक कॉन्शियन्स आहे की टेक्निकल तुम्हाला लाईट तर घ्यावा लागतो
त्यामध्ये नसरुद्दीन शाह परवा त्यांची मुलाखत म्हणून सब बुलशिट है मेथड एक्टिंग क्या मेथड एक्टिंग में तुम अगर वो कैरेक्टर हो गए तो हर एक सीन पे खून करोगे कैरेक्टर विच इज राईट. पण ते मध्ये येते ते थोडा आपण सारखे जाऊन येऊन असतो ते लाटांसारखे येते. मला एक प्रश्न होता म्हणजे ह्या पर्टिक्युलर नाटकाचा नाही पण आता यू टेक द रोल ऑफ प्रोड्युसर डिरेक्टर रायटर मी ऍक्टर आता मुद्दा म्हणत नाही तर ह्याच्यामध्ये देर वुड बी क्लॅशेस इन टर्म्स ऑफ बजेट क्रिएटिव्हिटी तर त्यावेळेला कसं म्हणजे हाऊ डू यू डिसाईड कुठल्या रोलला प्रेसिडन्स द्यायचा की प्रोड्युसर डिरेक्टर आणि ऍक्टरचं पण म्हणतो की ह्याच्यात ऍक्टर आता मी घालत नाहीये पण कसं म्हणजे काय असतं त्यावेळेला तुमचा विचार. नाही आत्ताच्या घडीला आपण एकतर काय म्हणतात छोट्या स्तरावरच केलं होतं त्यामुळे प्रोड्युसर म्हणूनची रिस्क तशी आम्ही मर्यादितच ठेवलेली. आम्ही आधी नाटक करत तर आम्ही 3 जण सगळे जे करतो ते आता एकत्रच केल्यावर करतो म्हणजे त्याला चार्जेस घेणं वगैरे तसं नाही. आम्ही पण तसं करतो हे घरचंच आहे एक्सपर्ट असं सगळ्या गोष्टी पैशात नसतं पॉइंट इज दॅट की आमचं आता छोटीशी शेकोटी पेटवली होती ती आता थोडीशी मोठी झाली असं थोडं बघता येते. त्यामुळे तेवढा असं चॅलेंजेस घ्यावं तेवढं क्रायसिस आले. पण डायरेक्टर रायटरला फायनली डिरेक्टर डॉमिनेट करणं. कारण नटाला माझा फार विश्वास आहे किती आपण भारी रायटर आहे किंवा काही नाही नटाला एखादी लाईन बोलायला जमत नसेल फ्लो मध्ये तर आपण ओव्हरराईट केलं म्हणजे मी गृहीत धरतो. कारण नट सगळ्यात बोलणारे असतो स्टेजवर त्यामुळे तो शक्यतो ना त्याला ते ही वॉन्ट्स टू वर्क इट आउट. जसं ऑडियन्स आलेला असतो जर ऑडियन्सला आलं तर आय डोंट ब्लेम द ऑडियन्स. मला असं वाटतं काहीतरी आमचं कम्युनिकेशन बदलायला पाहिजे. मग नाहीतर मग काही अवघड असेल आणि मी म्हटलं की पण ऑडियन्स मूर्ख आहे त्याला कळत हे मला पटतच नाही. त्याच्यासाठी एक अत्यंत वेगळं उदाहरण देतो. मोहन आगाशे बरोबर काटकोन त्रिकोण नावाचं नाटक करायचं आणि एका बोरिवलीच्या प्रयोगाला डॉक्टरांना फूड पॉइझनिंग झालं आणि ते आले आणि झोपले होते. पहिला अंत सुरू व्हायचं होतं आणि झोपून राहिले. मला आता काय करायचं यांचं तर डॉक्टर काय त्रास शो फॉलो ऑफ करायचं का वगैरे तर आजी पुढे प्रोड्युसर होतो तो काही प्रत्येक प्रयोगात नसतो त्याचा मॅनेजर होता रामचंद्र तो काही डिसिजन घेऊ शकेल ना. डॉक्टर नाही शो मस्ट गो ऑन वगैरे काहीतरी ते आपले त्या झोन मध्ये होते आणि शो खूप चालू केला पण ह्याला मध्ये त्रास व्हायला लागला आणि ही वॉमिटिंगच सेन्सेशन फूड पॉइझनिंग झालेलं ते एक्झिट केली त्यांनी. मग पडदा आम्ही म्हणलं 5 मिनिटाचा आपण बघितलं त्याला त्रास झाला पडदा पाडून पुन्हा नाटक झालं म्हणजे रिकवर होऊन 5-10 मिनिटं ऑडियन्स बसलेलं हे रिकवर होणे ह्याच्याशी म्हटलं डॉक्टर बरं आहे का नाही अंक पूर्ण कसा बसा त्यांनी अंक पूर्ण केला. अजून एक 2दा थांबावं लागलं. मग मी सेकंड टाइम मी पडदाच पाडला नाही कारण मी त्या 3 मी घेतलं की त्या डॉक्टर म्हणजे तुम्हीच करा जे काय करायचं ते. आता पडदा उघडाच ठेवून मी ऑडियन्सशी बोललो म्हणजे डॉक्टरांना त्रास होतो तर काय झालं आपल्याला माहिती नाही. कोणी मी विनोद पण म्हणजे कोणी खरा डॉक्टर आहे का म्हटलं लकीली असं झालं की डॉक्टरांचे कनेक्शन 1000 असतात म्हणजे डॉक्टर आकाशे म्हणजे कुठलेही कनेक्शन असतं तर लकीली त्यांची कोणतरी स्टुडंट होती जिचं बोरिवलीमध्ये हॉस्पिटल होतं तर ती म्हणली माझं आहे म्हणून त्यांना म्हटलं मग काय करूया आपण ते म्हणलं विल केप द ॲम्ब्युलन्स रेडी दुसरं काय कारण आता हे आहे पण आय डोंट नो कारण मी काय येते तुम्ही यू कम अँड चेक मग त्यांनी चेक केलं त्याने डॉक्टर तिलाही बदले नाही ते म्हणजे मला दुसरा अंक करायचं. ही वॉज पुशिंग हिमसेल्फ लाईक क्रेझी आणि मग मध्यंतर झालं वगैरे सगळं मी डॉक्टर ते बघा आता म्हणलं इट्स रिस्की तुमचं एज काय म्हटलं आणि ही जबाबदारी तुम्ही आमच्यावर टाकताय ना कारण उद्या आता काही झाल्यावर सगळे आम्हाला म्हणत तुम्हाला आखला नव्हतं का तेवढं पुश करायला हवं ना. तर मी म्हणलं डॉक्टर आता जर पुन्हा त्रास झाला सेकंड नाईटमध्ये तर वी आर म्हणतो तर ते त्याने डोक्यात ठरवलं आणि ही पुष्ट अर्धा तास ते खेचलं त्यांचं हे सगळं चाललं ना असं ही पुष्ट पण ही कुठं आणि पेंटिंगच झालं त्यांना घेतलं त्यांना तिथनं ॲम्ब्युलन्समध्ये टाकून ICU मध्ये नेलं. त्यांना ते डिहायड्रेट झाले होते काय काय सगळं झालं होतं फूड पॉइझनिंग डेंग्यू होता त्यात त्यांना काहीच्या काही झालं नाही. आता अर्धा तास झालेला नाटकाचा राहिलाय आणि ऑडियन्सला मी म्हटलं आता काय करणार UFC तर प्रोड्युसरच्या वतीने मी जबाबदारी घेतो की तुमचे ते पैसे परत मिळतील किंवा पुढच्या प्रयोगाला या तुम्ही तुम्हाला कोणा करायला हे म्हटल्यानंतर ऑडियन्स म्हणजे ते सगळं ठीक आहे पण ते सस्पेन्स नाटक होतं
पुढे काय होतं आम्हाला सांगा. सांगू म्हणलं मी असं गोष्ट रूपाने सांगितलं तर तुम्हाला मज्जा येणार. आम्ही आता नाटकात एरवी काय होतं, काय वेळा एखादा कलाकार आला नाही वगैरे तर आम्ही आपल्या लाईन्स घेतो, आपल्या स्क्रिप्ट हातात धरून वगैरे. तर तसं म्हणलं करता येईल, पण आता तिसरा कोणी माणूस आहे जो लाईन्स देऊ शकतो. म्हणजे नाटक फक्त मला आणि केतकीला माहिती आहे आणि साऊंडवाल्याची स्क्रिप्ट घेतली, पण ती स्क्रिप्ट गिरीश जोशीने ऐन वेळी तो दिग्दर्शक होता, त्यांनी खूप एडिट केली. त्या स्क्रिप्टवरनं वाचून करणं पण चॅलेंजिंग होतं, पण आम्हाला ते माहिती होतं. तर म्हटलं आम्ही असं करू शकतो की आम्ही त्यांची जी वाक्य आहेत ती आम्ही ह्याच्यात बघून म्हणू, आमची वाक्य पाठायचं आम्हाला आणि आम्ही एक रंथू केल्यासारखं तुम्हाला दाखवतो. असं जरा चालेल का? तर ते ऑडियन्स म्हणाला चालेल चालेल चालेल. ते सोड, त्यांना समजून घ्यायचं शेवट काय. तर ऍक्च्युअली नाटक म्हणजे असं माझं आता पात्र आहे ना, पण इथे म्हणजे आता माझं समजा पात्र इथे त्या आकाशांचं पात्र इथे बसलंय, तर मी असं इथे बसून त्या स्क्रिप्ट हातात घेऊन असं बोलायचो की तुम्हाला काय आजकालच्या तुमच्या पिढीला मुलांना समजत नाही काही गोष्टी वगैरे, असं मी ते इथे बघून तिकडे मी उभा आहे म्हणायचो. मग मी उठायचो आणि केतकी समजा इथे उभे तर मी तिला असं स्क्रिप्ट द्यायचो, इथे म्हणायचो, ती तुम्हाला स्क्रिप्ट हातात घ्यायची अशी आणि मी इकडे म्हणायचो हो सगळं एका ह्याला तर मी चिडतो, संतापतो आणि मी त्यांचा जाऊन गळा लागतो. तर मी जाऊन त्या इमॅजिनरी माणसाचा असा गळा लागला. नंतर मी इकडे बसलो, मी जाऊन पडलो, अभिनय केला, परत इकडे आलो आणि असा गळा दाबून तुझा मुद्दा सिद्ध होत आणि ऑडियन्सनी सगळं एक्सेप्ट केलं आणि दॅट वॉज माय लर्निंग. कारण मी ज्या थिएटरमधनं आलो ते प्रायोगिक होतं. आम्ही स्वतःला जगातले सगळ्यात शहाणे समजायचो, बाकी सगळे मूर्ख आहेत, कोणाला आकला नाही. ऑडियन्स आपण आरटी लोक सगळे असे या झोनमध्ये मी असायचो. तर तो सगळा माझा अहंकार तुटला आणि मला असं लक्षात आलं की नाही, ऑडियन्सला आपण प्राईम केलं. आता हा का वर्क झाला, बिकॉज तो ऑडियन्स वॉज प्राईम. ते विथ द शो, त्यांनी डॉक्टरना बघितलं, त्यामुळे सिंपती त्यांची आमच्या बरोबर होती. त्यामध्ये ते खेळात ते आमच्या आले, पण म्हणत मग आपण अशा खेळात आपण त्यांना घेऊन यायचं. म्हणून जेव्हा आम्हाला ऑडियन्सला कळत नव्हतं ना आमचं नाटक सुरुवातीला वगैरे, तर म्हणलं नाही वी हॅव टू फाइंड आउट ना हाऊ कॅन वी डू दॅट विदाउट सिम्प्लिफाईंग द प्ले, म्हणून आम्ही अनाउन्समेंट. पण वी डू नॉट वॉन्ट टू लीव द ऑडियन्स. आणि मला असं वाटतं जनरल ऑडियन्स वगैरे करून आपण त्याला जे डंबर लेवलला करतो ना, डम डाऊन, दॅट इज नॉट नीडेड. जनरल ऑडियन्स मला वाटतं एक कपल आहे मुंबईतलं, ते प्रत्येक प्रयोगाला येतात, पुनश्चच्या प्रत्येक प्रयोगाला. आणि जेव्हा ते पहिल्या प्रयोगाला आले होते तेव्हा त्यातली ती जी बायको आहे ती आत येऊन मला म्हणाली, हे माझं नाटक आहे, तुम्हाला कसं कळलं? मी हे कसं लिहिलं? हे माझं नाटक आहे, तुम्हाला कसं कळलं? आणि तिच्या डोळ्यात पाणी होतं. ते म्हणलं बापरे, दिस इज बियॉन्ड एव्हरीथिंग, दिस इज बियॉन्ड एव्हरीथिंग. की एखादा कोणीतरी माणूस म्हणतो की हे माझ्या आतलं तुम्हाला कळलं. And still we have to accept कि some audience does not come for such kind of a raw entertainment. Yeah. And डोक्याला शॉट त्याचं म्हणजे माझे मित्र ना ते मला म्हणले, ए वा तुझं नाटक आहे आम्हाला काहीतरी आणि जेन्युअनली म्हणतात ते काहीतरी लाईट लिहिण काहीतरी लाईट. आणि आय डोंट नाउ डिसरिस्पेक्ट. पूर्वी मला असं वाटायचं ह्यांना आकला नाही, याला जीवनातलं सत्य माहिती नाही. त्यांच्या आयुष्याचे भरपूर छळ चालले त्यांचे आणि इफ दे वॉन्ट की मला थोडा वेळ त्याला गंमत करायचे, दे आर पेइंग फॉर इट, बिग डील यार. तेव्हा आमचं मला माहिती आहे आमचा ऑडियन्स थोडा निश आहे, थोडा मर्यादित आहे, पण कन्व्हर्ट होणारे पण लोक आहेत आणि ते तिथे आल्यानंतर होतात कन्व्हर्ट. मग अनेक जण कपल आमच्या अॅनिव्हर्सरीसाठी पुनश्च हनीमून आम्ही आलो, आम्हाला असं वाटलं की ते रोमॅन्टिक असेल. रोमॅन्टिक तर नव्हतं ते. अनेकदा काही गावांमध्ये असंही रिॲक्शन आली की कपल थेरपी असते ना, तसं डिव्होर्स जेव्हा होत असतात लोक
लोकांचे, तेव्हा तो जो कालावधी असतो ना की जिथे त्यांना एकत्र, तर काही वकील मला म्हणाले की त्या काळात त्यांना हे नाटक बघायला मिळायला पाहिजे असं वाटत होतं, कारण हनीमूनचे डिफरंट कॉनोटेशन्स आहेत ना, तर ह्याच्यातलं कॉनोटेशन आम्ही म्हणताना त्यांना नंतर आमच्या काही चर्चा झाल्या तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं आणि काही लोकांना ते पटलं सुद्धा की आपल्या नात्यावर परत परत काम करणं हा सुद्धा हनीमूनच आहे. म्हणजे रादर दॅन डिसाइडेड की नाही आपलं नाही जमत, लेट्स पार्ट वेज, हा पण एक रस्ता आहे, कारण प्रत्येक ठिकाणी ते जुळेलच असं नाही, पण नाही काय वर्कआउट होते, चल बघूयात ना कुठल्या त्या जाग्यात ज्या दुखऱ्या आहेत, जिथे जाता येत नाही आपल्याला तिथे जाऊयात ना, का एकमेकांना ओरबाडूयात पण निदान राहूयात एकमेकांबरोबर. म्हणजे ते ओरबाडण्याचा डिसिजन पेनफुल असला तरी तिथे एक पॉसिबिलिटी की तुम्ही एकमेकांबरोबर राहाल, रादर दॅन मी ते म्हणते ना किती एक मध्ये भिंत, म्हणजे तुम्ही आता मला कसं फेसबुक असेल मोबाईल आपल्या हातात आलाय ना, त्याच्यामुळे कम्युनिकेशन थांबल्याने ती भिंत ती अनारपीसाठी सारखी कधी ती मध्यमध्ये भिंत लागली आपण कळलेली पण नाही, आणि वेन आपला डिवोर्स कधीच झालेला असतो बट वी आर टुगेदर, अशा प्रकारची जी नाती आहेत यु नो, तर त्यातनं हे खरं तर हनीमूनच आहे. म्हणजे हनीमून इज नॉट ओनली आपण म्हणजे मधुचंद्राच्या कोणत्या अर्थातच ते आहे, पण हा पण रोमांसच आहे जिथे देयर इज अ डिसिजन टू स्टे अँड लेट्स टॉक, रिव्हिजिटिंग आणि ते भांडणं. डॉक्टर आगाशी इट इज गिव्हिंग युअरसेल्फ सेकंड चान्स, पुनश्च फिरसे हनीमून, आणि त्या नात्याला परत चान्स देणं आहे, रादर दॅन चल नाही होते ना चल जा ना तू जा नाही होत चल, ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे, आणि हा वेगळा रोमांसच आहे. पण त्याला मेंटल हेल्थच्या अनेक चर्चा झाल्या आमच्या नाटकाला धरून. अमित दाभोळकर, डॉक्टर आगाशे, नंतर नाशिकला डॉक्टर सुळे, त्यांचं ते त्याच्याविषयीच्या खूप चर्चा झाल्या. तो ओपन होतो त्या निमित्ताने डिस्कशन तसं झालं. नॉर्मलाइज करायची गरज आहे. एक क्वेश्चन ना, हे नाटक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईट्स आणि म्युझिकचा किती हातभार आहे? म्हणजे डेफिनेटली खूपच होतं. बसवताना नाटक केल्यानंतर बसवताना आधीपासून डोक्यात होतं की मला इथे लाईट्स आणि म्युझिकचा वापर करायला लागणार आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, का किती इव्हॉल्व्ह करतो? नाही, ते बऱ्यापैकी माहिती असते. लाईट आणि लिहिल्यानंतर आपण जेव्हा बसवतो साधारण माहितीच असतं, इथे एरियाज जे हायलाईट करायचं खूप कमी, एखाद दुसरं नंतर करता येतं, पण बहुतेक सगळं माहितीच होतं, चेंजेस लागणार त्याचं. संहिता जरा बऱ्यापैकी हे होते, मग त्या एरियाज क्लिअर होत्या, इन खूप बदल केले, पण त्या पॉइंट्स चेंजरचे पॉइंट्सला म्युझिक लागतंच, त्यामुळे त्याला काही इलाज नाही. पण एकच आहे की ते ऍक्टिंग करताना कुठल्याही प्रकारे वगैरे लोकांसाठी आपण करायचं नाही, ते तो तेवढा मात्र ते भान आहे. स्पोकन क्वालिटी म्हणतो ना आपण, बोलल्यासारखं बोलायचं, थिएटरचं काय म्हणतात त्यातलं प्रोजेक्शन नाही, प्रोजेक्शन तर लागतं, पण फॉल्सिटी एक नकळत लागते, ही ऑडियन्स साठी करायला लागली होती, ती नाही करायची. हे मात्र कंपल्सरी, ते ऑथेंटिसिटी ठेवताना एकमेकांचा फोकस ठेवला की ती मग साध्य होते. तुम्ही ऑडियन्सला बरोबर घेऊन जाणं म्हणाला, ते काल जाणवलं मॅक्सिमम केव्हा की शेवटी तो स्टॅमर होताना जो लागतो, कलेक्टिव्ह विश्वासाने सोडलेला जाणवला. तो पण एक पॉइंट आहे ना, फेल्युअर, तो पण मूळ नाटकापासून आहे ना, जे म्हणाले ना फेल्युअर. आणि मला फार आश्चर्य वाटतं की तेव्हापासून त्या पॉइंटला लोकांचं जे काल झालं ते होतं, प्रत्येक फेल्युअर हे त्यांनी मूळ नाटकात पण लिहिलेलं होतं, किती येऊन म्हणते. आणि आळेकर हे म्हणाले की त्यात जी एक नाटककार म्हणून त्यांनी एक लिबर्टी घेतली की तिला कसं कळल्यावर हे मनातच प्रश्न येत नाही, त्यांचं नाटकही त्या लेवलला गेलंय ना की ती येते आणि ती म्हणते काही गडबड झाली आहे का. आणि हे ना आम्ही पण आमच्या नात्यात कधी कधी अनुभवलेलं आहे की जेव्हा तुम्ही पुढे पुढे जाताना तेव्हा काही गोष्टी आमच्या दोघांच्या मनात एकच विचार चालू असतो, मनात चालू असतो, म्हणजे वी डोंट टॉक लाऊड, आणि मग काहीतरी एक वाक्य आपण बोलतो आमच्या लक्षात येतं की अरे त्याच्या मनात ते चालू होतं. सो ही पातळी ती सुकन्या येते आणि डायरेक्ट तिचं ते जे विचारणं आहे, तर ते आळेकर म्हणाले की त्यांना तो पॉइंट फार नाट्यात्मक, ती जी डिसिजन संदेशचा तो होता की हे प्रश्न आलेले आहेत तिथे, तिला कसं कळलं, तिने का फोन केला किंवा काय तिला, आणि लोकांना हा प्रश्न कधीच नाही की तिला कसं कळलं, पण तोपर्यंत ऑडियन्स पण जिथे आलेला असतो ना की ऑडियन्स पण ते घेतो, ते सगळं लॉजिक सोडून
वाटलंही नाही की isn't it? Why should it come to my mind that it is not there? नाही त्याच्यात टेक्निकल आपलं दिग्दर्शन किंवा आपण आता क्राफ्टवर तोडतो म्हणून पहिल्या अंकामध्ये तो अडकतो थेरपिस्टच्या समोर पहिल्या सुकन्या हे नाव म्हटलं खूपच बेसिक तिचंच नाव अडकतं म्हणजे पण ते तिथे जेव्हा तो करायला लागतो आता तिथे पण अनेकदा पॉइंट असतो जिथे ऑडियन्सला असं वाटतं जेव्हा तो सुटतो ना तेव्हा आपण काहीतरी म्हणावं तो म्हणू देत नाही ती टाळी घ्यायची नाही तिथे घेऊ द्यायची नाही कारण तिथे ऑडियन्सचं कसं असतं काही काही वेळा ते पण थांबतात तुम्ही पॉज घेतलात ना तर ते काहीतरी त्यांना जे आवडलेलं असतं त्यांना रिस्पॉन्ड व्हायला जाणार पण आता मला इथे तरी टाळी वाजून गरजेची नाहीये कारण नाटकाचा कुठला तरी महत्वाचा वेगळा मी भाग सांगतो आता पहिल्यांदा काहीतरी डिझाईन चाललेलं आहे थेरपिस्ट हे चाललंय सो त्या पॉइंटला तो पॉज घ्यायचा नाही कारण काही जण काल सुद्धा एक दोघं होते ज्यांचं एवढं झालं होतं ते सुकन्या तर हा जो मी घेतला ना त्यानंतर दे वॉन्टेड टू क्लॅप एक दोघा जणांचा मला तो हवेत सेन्स येतो ना तो 2-4 प्रयोगाला पण मला येतो पण ते सुकन्या अब सुकन्या हे नाम रेटायचं म्हणून ती घेऊ द्यायची नाही जरा आणि हे विनोदी नाटकात सुद्धा आहे आणि सिरियस नाटकात सुद्धा तुम्हाला ज्या हाय पॉइंटला ते लाफ्टर हवा आहे किंवा टाळी हे करते जिथे ऑडियन्सला रिलीफ हवा आहे तर एवढं पुष्ट आहे डोंट लीव्ह देम त्याला जागाच द्यायची नाही नाटकाचा ना खूप गमतीचा क्षण आहे तो गमतीचा आहे की तो जो सगळा खेळ चाललाय ना बाय दॅट पॉइंट वी आर 100% वी आर यू सो जेव्हा तू तो अडकतोस त्यावेळेला आम्ही सगळे जण तो शब्द शोधतो आणि जेव्हा तो सुटला ना मग आता काढावा आणि जेव्हा तो सुटला शब्द तेव्हा आम्हाला जो विश्वास आम्ही टाकला की आता याच्यानंतर नाटक पुढे जाणार आहे थांबणार नाही आहे कारण मला थांबायला नको मला पुढे जाणार तो क्षण आहे तो दॅट इज वाय इट कॅप्चर्स यू इन द एंटायर राईट आणि ते वी आर विथ यू वी आर यू वी आर ट्राइंग टू त्याची इंटेन्सिटी मी सगळ्यात जवळनं बोलतो प्रत्येक मला इतका त्रास होतो मला ती सारखी गायची लवकर म्हणून कारण मला प्रत्येक प्रयोगाला मी संदेशच्या अंगावरनं काटा होतो आणि मी लिटरली ती प्रोसेस सगळे प्रयोग बघतो की जिथे तो बोलायला सुरुवात होतो क्या है ना डॉक्टर मतलब विंडोज मैंने ऐसे खोल के रखे ज्ञानेश्वर से लेके सब शब्द और शब्द और शब्दों का कोहरामध्ये गेला आणि तसा काटा अंगावर यायचा आणि तुझे करतो मला सारखा असं तुझी पटकन बोलू लागतो पटकन बोलतो मला प्रत्येक बोलू आणि तो शब्द पण जो ना फेल्युअर ऍक्टर म्हणून डिफिकल्ट आहे हो आम्ही त्याला ते त्या खूप डिफिकल्ट नाही त्याला ते करणं मला इतका त्रास होतो कारण फायनली इट इज अ परफॉर्मन्स म्हणजे नको रे आपण थांब असं होईपर्यंत तो ब्रिलियंट नाही त्याच्यामध्ये मला अजून एक जाणवला मुद्दा जो काल मला लक्षात आला बघताना जेव्हा ते शब्द अडकला होता ना ऑडियन्स वर ट्राइंग टू गेस व्हॉट दॅट वर्ड इज अँड अ लॉट ऑफ देम ऍक्च्युअली सेड फ्रस्ट्रेशन बट नाही तो फ्रस्ट्रेशन शब्द त्यांच्या डायलॉग मध्ये येतो थेरपिस्टच्या डायलॉग मध्ये फ्रस्ट्रेशन येतो फेल्युअर येत नाही फ्रस्ट्रेशन असा वर्ड ऐकायला आला मला प्रेक्षकांमध्ये आणि इट्स नॉट फ्रस्ट्रेशनचा वर्ड ऐकू आला मला ऍज अ प्रेक्षकांमधनच राईट आणि पुढच्या थेरपिस्टच्या डायलॉग मध्ये फ्रस्ट्रेशन हा वर्ड येतो फेल्युअर येत नाही फेल्युअर ती सांगते आणि मग तो दॅट वॉज माय गॉड बट आय डिडंट नो की गेस केलं कुणीतरी ऍज यू वर सेइंग की हा अडकला ना आम्हाला त्याला हेल्प करायची अडकलो राईट सो समबडी गेट्स फ्रस्ट्रेशन अरे बापरे आणि फ्रस्ट्रेशन हा वर्ड थेरपिस्टच्या बोलण्यात येतो सो दॅट स्टील नॉट द वर्ड सो एव्हरीबडी स्टील वेटिंग की बाबा दॅट वर्ड oh my god nobody can imagine no at that point as Vikram said we are so dim that you cannot imagine at that level somebody would just come up and say failure because that's the biggest fear we all have आणि ते शब्दात मांडणं म्हणजे आपल्या आतमध्ये आपल्याला वाटत असतं पण हा शब्द इतका भीतीदायक आहे ना आपण हे म्हणणं मला असं वाटतं की ती एक फेल्युअर आहे खूप अवघड आहे वाक्य आणि आपल्याला प्रत्येकाला ते वाटलेलं असतं कुठल्या कुठल्या पॉइंटला मला असं वाटतं
की मी फेल्युअर आहे. मी आज आईला गोष्ट सांगत होतो नाटकाची की नाटक असं असं झालं आणि मी आधी फॅक्च्युअली सांगत होतो की असं घडतं असं घडतं असं घडतं आणि तो जो सीन मी आईने जेव्हा सांगितला मला असं जाणवलं की गळा भरून आला माझा म्हणजे तो की आणि देयर इज अ ब्युटी देयर की शी सजेस्ट शी नोज शी इज ऑन फेल्युअर. तो खूप वेगळ्या लेवलला हिट होतो आणि तो स्क्रिप्ट मध्येच म्हणजे ऑब्व्हियसली परफॉर्मन्स इज आउटस्टँडिंग, नो क्वेश्चन अबाउट इट, बट द स्क्रिप्ट इटसेल्फ हॅज दॅट मोमेंट इन इट. पॉवर ऑफ रायटिंग म्हणतात तसं फोन केल्यावर काय झाले शेवटचा शब्द काय होता? शेवटचा ते वाक्य पण छान आहे. म्हणजे तो बोलताना मध्ये अडकलाय का तो बोलत असतो शेवटचं वाक्य काय होतं त्याच्या फ्रस्ट्रेशन विषयी नाही मला शेवटचं वाक्य सांगा. त्याने मला एक्झॅक्ट शब्द कळेल. तिची ती धडपड आहे ना, नाहीतर तो अडकून राहील. कारण हा जर फ्रस्ट्रेशन म्हणला तरी तो अडकलेलाच राहणार आहे ना. म्हणजे तोच शब्द यायला हवाय ना, तोपर्यंत तो पुढे जात नसतो. तो रायटर्स ब्लॉक पण एका अर्थी आता मला तुझ्याशी तू जे ज्या शब्दात म्हणलंस तसं वाटलं की ते तिथे आलं नाही तर ते तिथेच अडकतं ना आणि ते सफोकेशन त्याच शब्दाने सुटणार आहे ना दुसरं नाही तर ते ॲज अ ऑडियन्स सगळ्यांना होतं की त्या लेकरांची शेवटचं वापर याला सुरुवात होती त्याच्यानंतर तुम्ही काहीही याचा एंड केला असता मी घरी जाऊन असतो त्याला एंड नाही. एक्झॅक्टली. काही लोकांना असं वाटतं जेव्हा मी निघून जातो डिफरंट आहे आणि याला नाही काय तुमच्या वर्षानुवर्ष नाटक लक्षात राहील कारण तुम्ही तो शोधत राहणार आहे. काल जसं फेल्युअर नंतर सुटल्यावर बरं वाटलं तसं काल शेवटी त्यांना सापडण्याचं जरा बरं वाटलं. ऍक्टर म्हणून जेव्हा रिस्पेक्ट ऑडियन्सचा अपलॉड आणि करेक्ट त्याच्यातून ते पण ऍक्टर म्हणून ते किती गॅरंटी आहे. जेव्हा विनोदाला एखाद्याला एवढा अपलॉड होतो तेव्हा ऍक्टर त्याचा एक भाग होऊ शकतो घेऊ शकतो पण यू हॅव टू स्टे देअर आणि स्टे इन कन्सल्टिंग आणि आय थिंक तो सगळ्यात टफ पार्ट होता. तो 2 वेळेला आणि या नाटकाच्या बाबतीत विशेषतः विनोदाचं जे तू म्हणालीस ना बऱ्याचदा लोक अनकम्फर्टेबल होऊन पण असतात जे आम्हाला माहिती. त्याच्यामुळे पूर्वी असं वाटतं इथे का भाषा आता सुकन्या जेव्हा म्हणते की आपण करूया आणि जेव्हा ती त्याच्या पाया पडते का म्हणा प्लीज प्लीज इट इज पथेटिक इट इज बॅड आय मीन क्रूर आहे पण लोक ते हसतात. मला माहिती आहे ते हसणार बिकॉज इट्स टू मच फॉर देम टू टेक आणि आधी काहीतरी विनोदी चालू आहे खटकन तिथे तुम्ही सूर बदलता तिथे हसतात पण मला माहितीये की त्यांची पुढे वाट लागणार आहे त्याची इथे सुरुवात आहे त्यांना कळायला लागतं कुठेतरी की ओ गॉड व्हॉट इज शी डुइंग पण ती रडता रडता म्हणते आपण बोलणार तिथनंच ते उघडे वागडे पण त्या सीनचं बाहेर यायला लागतं. लिटरली कपडे निघणं जे आहे ते तिकडे सुरू झालेलं आहे तर ते जे हसणं आहे ना तो दॅट लॅफ्टर वी बोथ नो की इथे असणार आहे तिथे असणार पण त्याचा अर्थ काय करेल त्याचा अर्थ काय आहे की जायला जागा नाहीये ना आणि मग ते घेता येणं खूप अवघड होतं कुठेतरी कारण आपलंही काहीतरी दिसायला लागतं कुठेतरी काहीतरी व्हायला लागतं. सो आणि तो पुन्हा तोच ना ऑडियन्स मी म्हणतो ना की ते जसं विक्रम सांगितलं ते आम्हाला तो अडकल्याचं वाटत असतं. दे हॅव कम देअर टू अननोइंगली हेल्प यू ॲज अन ऑडियन्स. म्हणजे तिकीट काढतात तिथे येऊन बसतात सो दे वॉन्ट द प्ले टू बी गुड. हे जे असतं ना इतकं ते मजेशीर आहे. ह्युमन कंडिशन म्हणून जो आपला नाटक हा प्रकारच सगळा जो आहे ना त्यांना सगळं ते असतं त्यामुळे त्यांना ते वाईट वाटत असतं की अरे हे काय अडचण सगळे हे क्रायसिस झालाय. ते वॉन्ट द एका लिमिट पर्यंतच तो हवा असतो त्याच्या पुढे गेलं की इट इज. तेव्हा तू जो शेवटचा सीन जे म्हणालास ना आता जे शेवट होतो म्हणतो की आपण परत येऊयात तेव्हा तू तुझी गोष्ट सांग आणि ते निघून जातात. काही लोकांना असं वाटतं की तो सुखांत आहे काही लोकांना वाटतं बिकॉज दे वॉन्ट इट टू एंड हॅपी बट ॲज यू आर सेइंग इट इज नॉट अन एंड ऑफकोर्स बिकॉज ती गोष्ट अजून लिहायची त्याने ऐकायची इट्स गोइंग ऑन अँड ऑन. ऑस्ट्रेलियन आहे मला वाटतं मोठा कोणतरी त्याचं वाक्य आहे हे आपल्याच ऑडियन्स इज इंडिव्हिज्युअली इडियट्स collectively brilliant. Oh, nice. And as a, could you repeat that? I couldn't hear what you were saying. Audience is individually idiot, but collectively brilliant. Nice.
हे रिव्हर्स झालं नॉर्मली कनेक्टिव्हिटी हे परफॉर्म करताना जर आपल्या लक्षात आलं आणि ठेवलं आपण तर सगळं सुटतं. मला काय थिएटर बद्दल बेसिक थिएटर आय हॅव सम क्वेश्चन्स प्लीज लाईक फंडामेंटल्स ऑफ थिएटर. व्हॉट इज अ बेटर फॉर्म ऑफ टेलिंग अ स्टोरी? बिकॉज थिएटरमध्ये आता तुम्ही मला म्हटलं की यू आर प्लेइंग द रोल ऑफ द न्यूज रिपोर्टर ऑल्सो अँड ऑल्सो लाईक multiple characters you're trying to show in that one little tiny space that you've got. Right. Do you think like movies are probably a better way of storytelling sometimes, or do people still like theater because it's has like the vintage value, or it's the first form of depiction of some story? Is it that people come just because it has the vintage value, or do you think like at one point like theater will become obsolete and it will take to like Instagram shots and movies and stuff? Like will that ever become a better form of storytelling, or will theater still have its value, relevance in terms of like storytelling as well? After COVID, theater has got a resurgence because people are valuing more about the human connection rather than the connection with the screen. लाईव्ह परफॉर्मन्सेसला ऑडियन्स वाढलाय. कोविडच्या काळामध्ये त्यांना सगळ्यांना उपासमार झाली ना, they were hungry. Now it has increased on another level. So theater form आता खूप ते लोक म्हणतात की पिक्चर आला तेव्हा म्हणत होते ऑब्सोल्यूट होणार का. There is a 93% of rise in live concerts and 93% of rise in number of people witnessing live entertainment of any form after pandemic and worldwide. As we know, the communication between two humans is 80% non-verbal and 20% verbal. So now with the screen, you miss out on that non-verbal communication. However you imagine and fill up the spaces, you are filling the spaces. But when you are talking with me, आता तुझे eyebrow असे झाले. How will you get each live show? What you do is different. प्रत्येक वेळ गाणारा माणूस जागा वेगळी घेतो ना, आणि कालचा शो परत आम्ही रेप्लिकेट करू शकत नाही ना, ऑडियन्स रेप्लिकेट करू शकतो. दॅट इज द ब्युटी. नसीरुद्दीन खानचे फार सुंदर वाक्य, थिएटर क्या है बेटा, पानी पे लकीर है. अरे पानी पे लकीर है ना, इट इज नॉट सपोज टू बी डॉक्युमेंटेड, इट इज सपोज टू बी एक्सपिरियन्स्ड. सो हा जो आपला माणसाचा जगण्याचा, परवा एक इंस्टाग्रामवरच माझा उलट रिव्हर्स त्याचा फायदा करतो की एक शॉट असा की सगळेजण एक काहीतरी असं शूटिंग घेतात कुठल्या तरी याचं, आणि एक अजिबात अशा बघतात आणि त्याच्यात लिहिलंय की शी इज एक्सपिरियन्सिंग द मूवी. सो दॅट इज द व्हॅल्यू ऑफ थिएटर. सो इट विल नेव्हर गो अब्सोल्यूट. आणि व्हाय आय विल से दैट I will suggest you is don't generalize the questions. The more the question becomes personal for you, you will get an answer. So what is, why do people come to theater? You will never get an answer. You can only get an answer why I come to theater. Why do you will only get your personal answers. You will only get your personal answers in life only. Okay? We do not know what other people are going to do. We cannot get into their shoes. Even if we are actors, we try to. We empathize. पण तुम्ही सगळे जेव्हा ऑडियन्स बसत असतात तेव्हा मला जागा ज्या सापडतात, आय कॅनॉट डू विदाउट द ऑडियन्स. दॅट इज द ब्युटी ना ह्युमन कम्युनिकेशनची. कालच्या ज्या काही काही जागा आमच्या झाल्या त्यात फार मजेशीर होत्या, ते तुमच्यामुळे झाले. सो दॅट इज पॉईंट. जसं रतन दिव्या म्हणतात, कॅमेरा घेतला आणि चंद्र दाखवला तर माझा चंद्र बघा, पण माझा न जेव्हा तो हा चंद्र बघा तेव्हा 400 लोकांच्या वेळात त्यांची भारताचं नाट्य भिन्न रुचिर जनस्थिती आहेच नाही. पहिलं त्याचं वाक्य भरत नाट्यशास्त्राचं, ऑल इज अबाउट द इंटरप्रिटेशन ऑफ द ऑडियन्स. द सेम प्ले इज रीच्ड टू डिफरंट ऑडियन्स डिफरंटली. इट इज इम्पॉसिबल की ते एकसारखं पोहोचेल. मगाशी जेव्हा तू म्हणाली स्टेजवरती तुम्ही म्हणजे हे खूप पहिलं नाटक आहे की जिथे इतकं ओपनली किंवा हे झालं. सो दॅट इज द थिंग राईट. थिएटर इज व्हेरी इंटिमेट. तुम्ही आपोआप कनेक्ट करता. त्या मूवीमध्ये काही दाखवता येतं बिकॉज इट इज इम्पर्सनल. थिएटर इज वे मोर पर्सनल. लाईक देर इज अ लाईव्ह ऑडियन्स हू इज विटनेसिंग समथिंग हॅपनिंग इन रिअल लाईफ. I beg to differ. Film is not impersonal. No, I beg to differ. No, I agree. We film books are not. I understand. But what I'm trying to say is that connection that you have with a real
performer is different. It is different. I would say it is different. It is Can not compare these two. comparison It is वगैरे clear. होतो. It is a different हा thing. इफेक्टिव्ह आहे तो इफेक्टिव्ह आहे. आपण सबमिट झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी इफेक्टिव्ह होतात. पण स्टिल दिस फॉर्म विल नेव्हर डाय. नेव्हर डाय. कारण त्याला इलाजच नाही. बेसिक फॉर्म आहे ना आपला. जोपर्यंत आई बाळाला हातात घेऊन करते तोपर्यंत जोपर्यंत AI आपल्याला घेऊन जाणार नाही तर मग त्याची सवय झाली असते. तुमचा प्रश्न तो आहे. कुणाला एक शेवटचा प्रश्न आपण आता घेऊया. 9:30 वाजले त्यांचा आपण जेवढ्या गप्पा करू तेवढा मला वाटतं स्लो तेवढा जोरदार आहे. तर एखादा कोणाला शेवटचा प्रश्न कोणाला माझ्याकडे असतो. So as you said की ही स्क्रिप्ट खूप इव्हॉल्व्ह झाली आणि बदलत आले. So do you think 1.5 वर्षांनी मे बी जर हे नाटक पाहिलं तर तिची कथा आपल्याला ऐकायला मिळू शकेल असं एव्हॉल्व्ह स्क्रिप्ट? नाही आता काय झालंय मी त्या पुस्तकाचे इथे प्रस्ताव दिले की या नाटकाने मला खूप छळलं इनकम्प्लीटच वाटत राहायचं मला. त्यामुळे आता म्हणजे पुस्तक रूपाने येतात नाव आणि जेव्हा छापायला गेलं हे नाटक तेव्हा माझगावकरांनी म्हणजे याच्या राजहंसतर्फे संदेश ते बदल चालूच होते. तर त्यांना त्यांची इच्छा होती की इथे यायच्या आधी ते पुस्तक भाव. तर शेवटी माझगावकरांचा ह्याला फोन आला संदेश आता बदल नाटक छापलं जावं असं वाटतंय की पण ते छापायचं सगळं झालं तर मी म्हटलं आता दिस इज इट. पण ते मला पहिल्यांदा आमचं हे झालं ना पुस्तक करायचं तर त्यावेळेस एक बाहेर गेलं तोपर्यंत आणि माझं आपण करून झालं होतं म्हणजे या क्लोजर झाली. त्यामुळे मला बरेच जण म्हणतात ना त्याचा सेकंड पार्ट लिही हिच्या पॉइंट ऑफ व्ह्यू स्टोरी लिही वगैरे. तर मला हे सगळं नाटकात राहायचं असतं. बाजू घेऊन बरं वाटेल असं सांगतो. नाटकाच्या बाहेर नाटकाच्या आत तुझीच कथा आहे. तुम्हाला पुस्तक घेतल्यावर कळली असती माझीच कथा मिळालं असतं. नाटकाचे अर्पण पत्रिका मी उघडली तेव्हा मी वाचलं अमृत आलं. ऑन अ डिफरंट नोट आहे. मला बरेच जण म्हणतात की तिची गोष्ट जेव्हा येतात तू लिहिलं ना तर तिला सिरियसली त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणतात मला तू समजून घेण्यासाठी घे पण नाटककार म्हणून लिहितं तिला समजूनच लिहिलं ना. अजून काय लिहायचं की त्या स्त्रीचं मन इतकं शार्प आहे की ती ते ओळखू शकते की तो कुठे अडकला त्याच्या मनातला शब्द काय तिचे ड्रीम्स शी हॅज ब्रॉट हिम टू ओव्हर देअर म्हणजे सगळंच ते आहे. त्यालाही तिची ड्रीम्स ओळखता आली असं